ऑक्सिजन पाहिजे असतो ना वर्षभरासाठीचा, रिचार्ज होण्यासाठीचा, तो मात्र या शाळेमध्ये मिळतो आणि म्हणून या शाळेमध्ये यावंसं वाटतं. तर शाळा म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला दोघांना प्रश्न आहे की तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिले काय येतं, काय आठवतं शाळा म्हटल्यावर पहिले? सर्वांना नमस्कार. सगळ्यात पहिले माझी ओळख करून थोडंसं बोलतो मी. माझी ओळख करून दिली. माझी सर्वात महत्त्वाची ओळख आहे की मी या शाळेचा विद्यार्थी आहे. बाकी काही माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं नाही आहे, फुल्ली ऑनेस्ट. कारण तो प्रश्न हा जो मार्मिकने प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तराकडे आता मी येईल. त्याचं कारण पण त्याच्यात कळेल की माझी ही का सर्वात महत्त्वाची ओळख आहे. कारण शाळा ही एकमेव इन्स्टिट्यूट किंवा जागा असते जिथे मनुष्य 11 वर्ष घालवतो आणि ते 11 वर्ष साधारण 40, 50 किंवा 60 कधी कधी मुलींमध्ये घालवतो. 30-60 मुलं 11 वर्ष तुमच्याबरोबर असतात. आणि किती वेळ? दररोज. हे 11वीला होत नाही, 12वीला होत नाही, इंजिनिअरिंगला होत नाही, ग्रॅज्युएशनला होत नाही आणि कामात तर बिलकुल होत नाही. 4-5 जास्तीत जास्त मुलं किंवा सहकारी तुमच्याबरोबर असतात. पण 11 वर्ष आयुष्यातली अशी असतात जेव्हा 50 ते 60 मुलं तुमच्याबरोबर दररोज असतात. तर काय आठवतं मला खरं सांगायचं झालं तर समूह जीवन हे आयुष्याच्या 4थ्या वर्षापासून तर 15व्या वर्षापर्यंत जे मिळतं ते इतकं श्रीमंत करतं आपल्याला विचारांनी की ते परत कधीच मिळत नाही. नेव्हर एव्हर. परत कधीच होत नाही. मला तेच सर्वात जास्त आठवतं. जेवढं आमचं इंट्रोडक्शन आणि आमच्याविषयी बोललं गेलं ते सगळं विसरून एकच गोष्ट लक्षात ठेवा. 30-40 वर्षापूर्वी आम्ही तुमच्यासारखेच असे स्टुडंट्स होतो आणि आम्ही तुमच्यासारखेच येऊन इथे बसायचो आणि आम्हाला जे काही ऐकायला मिळायचं ते ग्रास्प करून घ्यायचो. त्यातनं जे मिळेल ते आम्ही अब्सॉर्ब करत होतो. आणि आमची तीच मानसिकता आहे इथे येण्यामध्ये की आमच्यासारख्या मुलांना आम्ही या वयात जर आम्ही त्यांना काही सांगू शकलो तर कदाचित त्याचं आयुष्य बदलेल. कदाचित आज त्याच्या आयुष्यात दुसऱ्या गोष्टी असतील, उद्या त्याचं आयुष्य बदलून तो दुसऱ्या गोष्टींकडे फोकस करेल. एवढा अगदी प्रांजळ आमचा प्रयत्न आहे. आमच्या इंट्रोडक्शन, आमच्या अचिव्हमेंट्स ह्या गोष्टींचं बॉदरेशन तुम्ही घेऊ नका. आम्ही फक्त तुमचे मित्र आहोत आणि 30-40 वर्षानंतर मला अशी पूर्ण आशा आहे की तुमच्यापैकी सर्व मुलं इथे येऊन लहान मुलांना मार्गदर्शन करतील. राहिली गोष्ट शाळेची, तर ही प्रभू रामचंद्राच्या नावाची पवित्र वास्तू आहे. नावातच सगळं काही आलं. हे विद्या मंदिर आहे. इथले आमचे दिवस म्हणजे सुवर्ण दिवस होते. कुठली जबाबदारी नाही, शिक्षक एकदम प्रेमळ आणि वातावरण इतकं सुंदर. आपले मित्रमैत्रिणी, सवंगडी सगळे आपल्यासारखे आणि सगळ्या प्रकारची. म्हणजे 5 वर्षाच्या मुलाला काय कळत असतं, तो मुलगा असा त्या एजमध्ये शाळेत येतो आणि शाळेतले संस्कार घेऊन घरी जातो. इथे सगळं अब्सॉर्ब करतो. मुलं म्हणजे अब्सॉर्ब करणारे टीप कागद असतात. इथे जे मिळतं ते घरी घेऊन जातात. आपल्या शिक्षकांनी लावलेली शिस्त. आम्हाला नवभारत शाळेत मनाचे श्लोक म्हणायला लावायचे. आम्ही अगदी रिलिजियसली ते श्लोक म्हणायचो, पण आज त्याचा अर्थ कळतो. मना सज्जना भक्तिपंथे ती जावे, तरी श्रीहरी पावी जोतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. हे तेव्हा कळतच नव्हतं याचा अर्थ काय. पण आज जेव्हा आम्ही वयाच्या 40च्या पुढे गेलो तेव्हा आम्हाला हे सगळं आठवतं. हे आपण शाळेत म्हणत होतो. त्यानंतर जेव्हा आम्ही हायस्कूलमध्ये आलो तेव्हा आहिरे मॅडम होते आम्हाला. त्यांनी गणपती अथर्व शीर्ष आणि सरस्वती स्तोत्र, विद्येची देवता, यासाठी आम्हाला ती स्तोत्र म्हणायला लावली. ती आम्ही तेव्हापासूनच पाठ केली आणि त्याचा आपली वाणी समृद्ध करण्याबरोबरच एक स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये पण आम्हाला उपयोग झाला. आणि असेच शाळेमधल्या कित्येक ॲक्टिव्हिटी, म्हणजे भित्तीपत्रक बनवणे असो, तुम्ही आजही करत असाल, हस्तलिखित लिहिणे असो, नंतर शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असो, सगळ्या याच्यात भाग घेणं, सांघिक स्पर्धा, स्पोर्ट्स, नंतर कल्चरल प्रोग्राम, सांस्कृतिक कार्यक्रम, वर्गाची आम्ही सांघिक टीमवर्क इथे शिकलो. सगळं वर्ग एकत्र असायचा. पार्टिसिपेट आम्ही 10-12 जणच करायचो मोस्टली, पण सगळा वर्ग. लंगडीची आमची कॉम्पिटिशन व्हायची, स्पर्धा व्हायची दुसऱ्या वर्गाशी. तर ते एक खूप छान टीम स्पिरिट, टीम वर्क झालं. माझ्या कित्येक मैत्रिणी भाग पण घ्यायच्या नाही, पण त्या आमच्या बाजूनी असायच्या.
तर ते इतकं सुंदर जीवन होतं, ते आता आम्ही खरोखर मिस करतो आणि ते परत जगण्यासाठी खरं परत आलो आहे. मग शाळेची अशी कोणती स्पर्धा आहे की जिचा तुम्हाला पुढे फायदा झाला? खरं सगळ्या स्पर्धांचा फायदा होतो. एक साधं गणित लावायचं, जे दिसेल त्याच्यात पार्टिसिपेट करायचं, असं एक मी सल्ला देत असतो जनरली, जे मी केलं नाही जास्त बाय द वे. जेवढं केलं तेवढा खूपच फायदा देऊन गेला. पण ना स्टेजवरच्या सगळ्या मला खूप आवडायच्या. वक्तृत्व, नाटक ह्या सगळ्या खूप आवडायच्या. आणि खरं सांगायचं झालं तर त्याच्यातून कमी शिकलो कशातून? 3 पायाची शर्यत, पोत्याची शर्यत, अडथळीची शर्यत. कारण नंतर कळलं की हे असं आयुष्य असतं, सरळ काहीच नसतं. असं दिसतोय रस्ता आणि चालला आणि एकदम सरळ सगळं दिसतं, कधीच नसतं. मग ते लहानपणी काय शिकून गेलं कोणाच ठाऊक, की एकाबरोबर पाय बांधायचा आणि त्याच्याबरोबर नीट चालायचं. ह्याच्यात केवढं मोठं शिकवण आहे. किंवा चाललंय आणि मध्येच एक बेंच ठेवला आहे, पुढे एक टेबल ठेवला आहे, नंतर एक खुर्ची ठेवली आहे. टेबलच्या खालून जायचं आहे, बेंचच्या वरून उडी मारायची आहे आणि खुर्चीला चक्कर मार, असं काही. इतकं ते छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला नंतर कळायला लागल्या या गोष्टी. आणि आम्ही खरंच ताईने जर सांगितलं ना, जितकं घेता येईल, जितकं अपसॉप करता येईल ना, तुम्हाला एखाद्या हंसासारखं अपसॉप करा. जेवढं दूध आहे त्याच्यातलं घ्या. हां, एवढीच अपेक्षा आहे. तर आता ह्या सांगण्याचा मुद्दा हा होता की किती साध्या गोष्टी आहेत या. एक ही स्पर्धा आहे अडथळ्याची किंवा 3 पायाची किंवा याची, पण त्याच्यात पुढे जाऊन काय काय शिकायला मिळतं हे नंतरच कळतं. शक्य ते आत्ता तुम्ही जर शिकाल आमच्याकडून, म्हणजे आमच्या चुकांकडून तुम्ही शिका, तर त्याच्यासारखं काही भाग्य नाही आमचं मग दुसरं. ओके. मग आता असं असतं की मराठी माध्यमामध्ये आपण शिकतो आणि नंतर मग आपला 11वी 12वी इंग्रजी माध्यमामध्ये सुरू होतं. तर मग मराठी माध्यमामध्ये शिकल्यावर सगळ्यात पहिल्या काय अडचणी येतात आणि मग त्यावर कशी मात करायची असते, तुम्ही काय सांगाल? मराठी माध्यमात शिकताना जेव्हा आम्ही 11वी 12वीत गेलो तेव्हा बरेच धक्के बसले. अगदी एकदम 180 डिग्रीनी चेंज होता माध्यमात. पण मॅथ्सचे गणिताचा विषय पटकन समजत होता, कारण की शब्द सोपे होते. सायन्स समजायला खूप वेळ लागला आम्हाला. पण हळूहळू पहिले 6 महिने 11वीचे फक्त इंग्लिशवर काम करावं लागलं. पण सुदैव आमचं असं होतं की मराठी मीडियममधून शिकताना जे आम्ही इंग्लिश शिकत होतो, हांडगेबाई इथेच बसलेले आहेत, तर ज्या क्वालिटीचं आम्ही शिकत होतो ते व्याकरण वाईज त्या सगळ्या बाबतीत आम्हाला इतकं सुंदर शिकवलं होतं. द चा उच्चार, THE चा उच्चार द आणि दी कुठे करतात हे आम्हाला बाईंनी शिकवलं होतं. हे बऱ्याच इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण माहीत नव्हतं. तर हा आमचा तो बेस खूप पक्का होता. पण थोडा कॉन्फिडन्स कमी वाटला आम्हाला, कारण इंग्लिश मिडियमचे मुलं फाडफाड बोलायचे आणि मग आम्ही थोडं मागे राहत होतो. पण हळूहळू कळलं की भाषा इज नॉट अ बॅरियर. तुम्ही बोलू शकत नाही इंग्लिश म्हणून तुम्ही मागे राहणार असं नाही. हळूहळू आम्ही त्या गोष्टीवर पण मास्टरी केली आणि इंग्लिशचं बॅरियर निघून गेलं. याच्यावर मी पण ॲड करतो थोडंसं, कारण हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा गेल्या 50 वर्षापासून हा प्रश्न चालू आहे की मराठी मीडियमची मुलं मागे पडतात का आणि इंग्लिश मीडियमची मुलं त्या तुलनेने पुढे असतात का. आपण ना आता परत जे शिकलो आहे त्याच्यावरून आत्ताच सांगतो, म्हणजे तुम्ही आत्ता ह्या घ्या जे मी 11वी 12वीला शिकलो. ह्याचं उत्तर हो आहे. ह्याचं उत्तर हो आहे. इंग्लिश मिडियमचे मुलं आपल्यापेक्षा थोडी पुढे असतात आणि आपण थोडेसे मागे असतो. ह्या भावनेने जर आपण पुढचं पाऊल टाकलं ना तर काही वर्षात आपण त्यांच्या पुढे जातो. ओके. आणि हे गॅरंटीने पुढे जातो, कारण ती माइंडसेट आपला तसा असतो की यार आपण मागे आहोत है ना, 2 पावलं मागे आहोत, मग काय केलं पाहिजे. आता ताई म्हटली तो एक्झॅक्ट वर्ड आहे, कॉन्फिडन्स. सगळ्यात पहिला हिट होतो तो लो कॉन्फिडन्स. की 10 जण बसलेत समजा आणि त्याच्यातले 8 जण इंग्लिश मिडियमचे आणि 2 मराठी मिडियमचे. मी गॅरंटीने सांगतो की ते 2 बिचारे सगळ्यात कमी बोलतील आणि 8 सगळ्यात जास्त बोलतील. आणि हे आयुष्याच्या शेवटपर्यंत भोगावं लागतं की मीटिंग असतात, काही लोक बोलतात आणि काही लोक शांत असतात. चॉईस आपली असते, आपण कोण आहोत, शांत बसणारे आहोत की बोलणारे आहोत. आड काय येतं, आड भाषा येते. करावं काय लागेल, शिकावं लागेल. वेड्यासारखी इंग्लिश शिका, वेड लागल्यासारखी इंग्लिश शिका. न्यूजपेपर, न्यूज चॅनल्स, मूवीज, सिरियल्स इंग्लिशमधून बघा, सबटायटल्स नसताना बघा. पहिल्या दिवशी
दिवशी काहीच कळणार नाही, 10व्या दिवशी काहीतरी कळेल, 100व्या दिवशी खूप काहीतरी कळेल, 1000व्या दिवशी तुम्हाला लोक येऊन म्हणतील अरे तू मराठी मीडियमचा आहे का इंग्लिश मीडियमचा आहे? खोटं बोललास तू माझ्याशी, तू मराठी मीडियमचा आहेस, तुझं LC दाखव. मला एकाने LC दाखवायला लावलं होतं की तू मराठी मीडियमचा आहेस. म्हटलं हो आहे मी, आणि मला त्याचा खूपच जास्त अभिमान आहे. पण त्याच्यासाठी पेटून इंग्लिश शिका. इंग्लिशला पर्याय नाही. प्रॅक्टिकली विचार करा आत्ताच, इमोशनली नंतर करा की अरे माझी मराठी भाषा आणि माझ्या मराठी भाषेचं जे मला जे मिळालं आहे ते घ्याच, पण प्रॅक्टिकली इंग्लिशला बिलकुल मागे टाकू नका आणि पूर्णपणे त्याच्यात झोकून घ्या. आणि मल्टी लिंग्वल ज्याला म्हणतात ना, ती आपल्याला मिळालेली खरं एक ब्लेसिंग आहे. तुम्ही मराठी बोलू शकाल, गॅरंटी आहे तुम्ही हिंदी बोलू शकाल, इंग्लिश ॲड करा, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी तर असेलच गुजराती वगैरे, तेसुद्धा ॲड करा. ते जेव्हा होतं तेव्हा जो ब्रेनचा जो डेव्हलपमेंट होतं ना, ती फार वेगळी असते असं म्हणतात. सिंगल लँग्वेजवाल्यांचा ब्रेन वेगळा असतो आणि मल्टी लँग्वेजवाल्यांचा ब्रेन वेगळा असतो. तर ही एक ॲड करा, पण ॲड करा ह्याच्यासाठी की याचं प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स अतिशय जास्त आहे पुढे जाऊन, खूप जास्त, आणि त्रासही होईल. आणि याच्यामध्येच अजून एक प्रश्न आहे की जर का मराठीचा फायदा काय याच्यामध्ये, मराठी माध्यमातून शिकल्याचा फायदा काही होतो का इन फ्युचर? होतोच. तू पण ॲड कर. मी एकच सांगतो की आता जे मी सुरू केलं की मल्टी लँग्वेज पर्सनॅलिटी डेव्हलप होणं का महत्त्वाचं आहे. मराठी भाषेचे जे आत्तापर्यंत, आता मराठी भाषा एक प्रचंड जुनी भाषा आहे, त्या मराठी भाषेची जी डेव्हलपमेंट झाली आहे, भाषेची एक डेव्हलपमेंट असते, हळूहळू होते ती. त्याला कल्चरल रिझन्स असतात, म्हणजे सांस्कृतिक रिझन्स असतात. की आपली भाषा कशी डेव्हलप झाली माहिती आहे? आपली भाषा तत्त्वज्ञान, अभंग, धार्मिक ह्या अंगांनी सर्वात जास्त डेव्हलप झाली आहे मराठी भाषा. तुम्ही त्यातले शब्द बघा, एक एक शब्द, आत्ता मनाचे श्लोक ऐकले आपण. तुम्ही फक्त पसायदानची एक ओळ वाचा, पसायदाने फक्त मराठीतच लिहिलं जाऊ शकतं. इंग्लिशने 100 वर्ष प्रयत्न केला तरी पसायदान त्याच्यात लिहिलं नाही जाऊ शकत. सांगण्याचा मुद्दा माझा असा आहे की प्रत्येक भाषेच्या डेव्हलपमेंटला काही कारणं असतात. इंग्लिशच्या डेव्हलपमेंटला पण खूप छान कारणं आहेत. ती बिझनेस लँग्वेज आहे. बिझनेस लँग्वेज, त्यांची एक ओळ बिझनेसची मराठीत तुम्ही 100 लाईन लिहून सुद्धा नाही करू शकणार. फारसी ही कवितेतून निर्माण झालेली भाषा आहे, उर्दू ही कवितेतून निर्माण झालेली भाषा आहे. तर माणूस मल्टीलिंग्वल का व्हावा माहिती आहे? कारण ह्या सगळ्या गोष्टी येतात मग आपल्यामध्ये. ज्या दिवशी मला बिझनेस फोकस ठेवायचा आहे त्या दिवशी मी बिझनेस फोकस करू शकेल. ज्या दिवशी मला तत्त्वज्ञानात जायचं आहे त्या दिवशी मी तत्त्वज्ञानात जाऊ शकेल. आणि ज्या दिवशी मला कविता वाचायच्या आहेत त्या दिवशी मला कविता वाचता येतील, गझल वाचता येतील. म्हणून मल्टीलिंग्वलिझम खूप महत्त्वाचं आहे. आणि ते इंग्लिश मिडियमच्या मुलांना नाही मिळत. माझी मुलं आहे तिथे आज रूममध्ये, एकालाही उर्दूचा इंटरेस्ट नाही किंवा पसायदानाचा इंटरेस्ट नाही अजूनही. मलाच वाईट वाटतं त्याचं खरं, आणि मला त्याचा अभिमान आहे की मी केलं आहे ते. आम्हाला तुम्हाला सगळ्यांना असला पाहिजे. तर मराठी मीडियममधून मराठी मीडियम जाण्याचा जो हे जे अडथळे आहेत इंग्लिशचे, ते 100% फेस करायचे म्हणजे करायचे, पण त्याचा अभिमान सोडायचा नाही आणि ह्या गोष्टी सोडायच्या नाहीत. मी अजूनही पसायदान वाचायला मला खूप आनंद होतो आणि पाठच येते अर्थातच. इतका मजा वाटते की अरे काय एक एक शब्द आहे. हे जर मी इंग्लिश मिडियम असतं तर मला नसतं आलं, कुसुमाग्रज कळलेच नसते. आज मी दर काही 2 महिन्यांनी काही 1 महिन्यांनी एक नाटक पाहतो. मी नाटकच पाहिली नसती. केवढा मोठा मिस झाला असता आयुष्यातून. केवढा आनंद आहे तो नाटक बघण्याचा, तो सगळा मिस झाला असता. कुमार गंधर्व ऐकले नसते, भीमसेन जोशी ऐकले नसते, काहीच नसतं ऐकलं. मी काहीतरी वेगळंच ऐकलं असतं. माझा मुलगा जे ऐकतो ते रॅप आणि हिपहॉप वगैरे काहीतरी. कसं म्हणजे ते किती मिस होतं. तर कल्चरली तुमच्यामुळे खूप मिस होतात गोष्टी, म्हणून मल्टीलिंग्वलिझम. एक्झॅक्टली मला पण हेच म्हणायचं आहे. मराठी माध्यमातला मुलगा मराठी लिटरेचर शिकतो. मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोरं. सांगा बरं असं इंग्लिशमध्ये मिळेल का तुम्हाला? किंवा अरे संसार संसार, जी लाईफची शेवटी आज शिकवलेली एक हे आहे, फिलॉसॉफी आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हे लिटरेचर आपल्याला दुसरीकडे मिळणार नाही. आणि तुम्ही मराठी भाषेतले असल्यामुळे तुम्ही मराठी लिटरेचर एक्सप्लोअर करालच. इंग्लिश माध्यमातला मुलगा कुठलाच कदाचित कधीच येणार नाही मराठीकडे बघायला की आपल्या संतांनी, आपल्या साहित्यिकांनी काय लिहिलं आहे. तर हा ॲडव्हान्टेज आहे.
आणि अकॅडमिक परफॉर्मन्स हेच आयुष्य नाही. जसं दादा म्हणतो, एक दिवस आपल्याला वाटतं एखादं गाणं ऐकावं, एखादं स्पिरिच्युअली आपल्याला वर जावं वाटतं, आपल्याला कुठला तरी भगवद्गीतेचा अर्थ समजावा वाटतो, तेव्हा आपल्याला ही आपली मराठी भाषाच कामाला येणार आहे. आता असं होतं की आम्ही सगळेजण अभ्यास करायला घ्यायचो नाही का, तर मला अजूनही आठवतं की मला अभ्यास करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. अजिबात म्हणजे मी गणित बघितलं की त्याच्यावरती साइन कॉस थिटा आलं की माझ्या डोक्याला हात लावायचो की आता हे काय सुरू झालेलं आहे, म्हणजे कधी संपेल हा. म्हणजे आधी संसार तर आम्हाला इकडून चटका बसायला सुरुवात झाली होती. तर नाही, खरंच येते, म्हणजे अजिबात इच्छा नव्हती त्याच्यातली. तर ज्यांना खरंच अभ्यास कसा करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आत्तापर्यंत माझ्यासमोर आहे. कारण की मनच लागत नाही. 2 मिनिटं झाले नाही की दुसरीकडे असं लक्ष जातं की कोण काय करते, कोणी चांगले कपडे घातलेत असं जातं. घरामध्ये बसलं तर मी भिंतीकडे 1 तास बघू शकतो अभ्यास करताना. हा माझ्यातला टॅलेंट आहे. तर तसा अभ्यास कसा करावा यावरती तुम्हाला काय सांगाल म्हणजे यांना? मी पुन्हा सुरू करतो आणि ताई ॲड करेल. ॲक्च्युली ना बऱ्याच प्रश्नांचे उत्तर ना आपण असं काहीतरी कॉम्प्लेक्स फ्रेमवर्क किंवा कॉम्प्लेक्स थिअरी मांडून द्यावं असं आपली अपेक्षा असते बऱ्याच वेळा. आणि हे आयुष्यातले इतके मोठे प्रश्न आहेत, काय सांगू. अभ्यास कसा करावा म्हणजे याच्यापेक्षा मोठा प्रश्न काय आयुष्यात? एक दिवस जात नाही की माणूस अभ्यास करत नाही. ॲक्च्युली तुम्ही विचार करा, तुम्ही काहीही करत असाल ना, थोडासा अभ्यास होत असतो त्याच्यात. तर मी काय केलं गेल्या काही वर्षांपासून की ह्याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला मी, की ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सिम्प्लिफाय करायचं. कारण उत्तर इतकं अवघड देतात ना लोक. नाही तुम्ही मेडिटेशन, कॉन्सन्ट्रेशन वगैरे वगैरे आणि 4 ट्युशन लावा, ह्या विषयावर असं करा, त्या विषयावर तसं करा, गणित. ह्याचं उत्तर ह्याच्यात नाही आहे. ह्याचं उत्तर नंतर मला सापडलं पुन्हा एकदा. आत्ता तुम्ही ते घ्या कारण मला नंतर सापडलं. ते आत्ता घ्या. तर ते आहे अतिशय सोपं. अभ्यास करायला कुणालाच आवडत नाही, हे एक सत्य आहे. कुणालाच आवडत नाही. आम्हाला पण आवडत नव्हतं तुमच्या वयात असताना. पण अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करावाच लागत नाही असे 2च कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स असतात. पुन्हा एकदा सांगतो, अभ्यास करायला कोणालाच आवडत नाही, पण 2 कॅटेगरी असतात. एकाला करावा लागतो हे कळलेलं असतं आणि एकाला करावा लागतो की नाही चालतं बा असं असतो. अशी 2च कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स असतात. आपण कशात आहोत ते ठरवायचं. करावा लागतो वाल्यांमध्ये आहोत की नाही करावं लागत तरी चालतं याच्यात आहोत. ओके, तर हे पहिलं. दुसरं, कसा करायचा ना याची एकदम सिम्पल टेक्निक. आता तुम्हाला हे ऐकून असं वाटेल की हे काय इतकं सोपं, पण ते खूप डीप आहे. कारण याच्यावर मी खूप महिने विचार करून तयार केलं आहे. तर ते आहेत 3 अक्षरं इंग्लिशमधली. ज्याच्याकडे पेन असेल त्यांनी ती हातावर लिहावं किंवा नंतर जाऊन वहीत लिहा. ही 3 अक्षरं कुठली? पहिलं R, दुसरं U, तिसरं R. काय याचा अर्थ? पहिला R आहे रीड, वाचणे. दुसरा U आहे अंडरस्टँड, समजणे. तिसरा R आहे रिमेंबर, लक्षात ठेवणे. गंमत बघा कशी आहे. R जो करतो त्याला सगळ्यात जास्त मार्क मिळतात. आता शेवटचा R काढा, रिमेंबरवाला R काढून टाका. फक्त R आणि U केलं, किती मार्क मिळतील? कमी मिळतील, बरोबर. पहिला R केला फक्त, रीड केलं फक्त. बऱ्याच वेळा मी केलंय हे, बाय द वे. नुसतं वाचून गेलोय परीक्षेला, कळलंच नाही काही, वाचलो आणि गेलो, सगळ्यात कमी मार्क मिळाले. एक R कराल सगळ्यात कमी मार्क, RU कराल थोडे जास्त वाढतील, RUR कराल तर सर्वात चांगले मार्क मिळतील. काहीच नाही, दुसरं काहीच नाही. काहीही करा तुम्ही. एखादा पिक्चर जरी बघतो ना आपण काय करत असतो? आपण तो पिक्चर वाचत असतो. एक मूवी जेव्हा आपण बघतो, नाटक जेव्हा बघतो, तेव्हा ते आपण वाचत असतो, नंतर ते समजून घेत असतो आणि मग ते लक्षात ठेवत असतो. तसंच पुस्तकांचं आहे, तसंच भौतिकशास्त्राचं आहे, तसंच भूगोलाचं आहे, तसंच इतिहासाचं आहे, तसंच मराठीचं. तर सिम्पल ठेवलं मी आणि नंतर कळलं, तेव्हा नव्हतं कळलेलं. सो आय होप इट हेल्प्स यू. मला एवढंच सांगायचं आहे, अभ्यासाला पर्याय नाही. त्यामुळे टेक्निक शिका. तुम्हाला जी सुटेबल होते ती टेक्निक अप्लाय करून अभ्यास करत राहा. अभ्यास सोडू नका. आमच्याकडे ना असं म्हणायचे की न्यूटनचे नियम पाठ करणं गरजेचं आहे. मग आमच्याकडनं घुकमपट्टी करून आहे ना असं म्हणायचे की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होत असते. हे असं आमच्याकडे तोंडपाठ करून घेतलं. पण शेवटपर्यंत कळलं नाही की संवेग म्हणजे काय. आणि आमचे शिक्षक असे एकदम ताठ यायचे की विचारायची हिंमत होत नव्हती.
तर त्यांना प्रश्न विचारायची हिंमत देखील आमच्यात नव्हती. तर आता सगळ्यात मेन असं आहे की इकडे भरपूर लोक आहेत की ज्यांना प्रश्न विचारायची हिंमतच नसते. दुसरी गोष्ट की प्रश्न कसा विचारावा हे देखील माहीत नाही. तर हाच प्रश्न आहे की प्रश्न कसे विचारावे. प्रश्नाबद्दल जे तू म्हणतोय हिंमत नसते, ते एक गोष्ट लक्षात ठेवा, देर आर नो स्टुपिड क्वेश्चन्स. कुठलाच क्वेश्चन स्टुपिड नसतो. देर आर ओनली स्टुपिड आन्सर्स. रिमेंबर दिस थिंग. प्रश्न विचारायला घाबरू नका. आता हा टेक्निक सांगेल दादा. टेक्निक, इंजिनिअरिंग नेहमी टेक्निकमध्ये जातं ना, हे मेडिकल आणि हे इंजिनिअरिंग. आता तुम्हाला फरक कळेल कसा विचारायचा. नेवंतीचं अगदी बरोबर आहे. सर्वात पहिले तू ॲक्च्युली तुमची जी रिॲक्शन येते ना, ती रिॲक्शन आहे की काहीतरी उपयुक्त सांगतोय आम्ही. सो इट्स गुड ॲक्च्युली. पण थोडं शांत राहा. अगदी बरोबर. पहिले देर इज नो स्टुपिड क्वेश्चन. आता इथे 3 अक्षरं पुन्हा एकदा सांगतो. पुन्हा 3 अक्षरं येणार आहेत. ही अत्यंत महत्त्वाची. ही अक्षरं 90 वर्षाच्या वृद्ध माणसासाठी सुद्धा लागू होतात. फक्त विद्यार्थी नाही, विद्यार्थी, शिक्षक, प्रिन्सिपल, डिरेक्टर्स, सुपर डिरेक्टर्स, व्हॉट एव्हर, व्हाईस प्रेसिडेंट्स आणि प्राईम मिनिस्टरपर्यंत ही 3 अक्षरं लागू होतात. प्रश्न कसे विचारावे यासाठी. प्रश्न कसे विचारावे. आता 3 अक्षरं लक्षात ठेवा. पहिले अक्षर लक्षात आहेत मगाची? ओके, स्टॉप. आता आहेत TTA. हां, TTA. ओके, आता मी सांगतो काय आहे. पहिला टी आहे थिंक. ओके. दुसरा टी आहे ट्राय. आणि तिसरा ए आहे आस्क. आता मार्मिकने काय विचारलं की प्रश्न कसा विचारावा. प्रश्न म्हणजे काय? आस्क. तर एक ऑप्शन आहे तुमच्याकडे डायरेक्टली आस्क. संवेग म्हणजे काय सर? परिवलन म्हणजे काय पाटील सर? ह्याचा वर्ग किती आहे शिंदे सर? हांडगे मॅडम द का दी? हां, जामदार मॅडम मराठीतली ही कविता कळली नाही. डायरेक्ट प्रश्न. हां, डायरेक्ट ए. करता का तुम्ही? मी खूप केलंय हे, खूप केलंय मी हे. डायरेक्ट ए. पण त्या एच्या आधी 2 टी आहेत, ते आपण करत नाही. एक आहे थिंक आणि दुसरा आहे ट्राय. आता कसं? मॅडम, जामदार मॅडम, ही कविता आहे ना, ही आहे यांची, कोणाची? झाला बालकवींची आहे. आणि इथे असं अमुक अमुक ते म्हणतायत. हां, आणि ते मला कळलंय. पण इथे नाही कळत हो, हे का उलटं बोलतायत? ह्याच्यात काय झालं? टी झाला आणि दुसरा टी पण झाला. थिंक पण झालं आणि ट्राय पण झालं. आता मॅडम बरोबर सांगतील की काय. हां मॅडम, हांडगे मॅडम, द एलिफंट का दी एलिफंट? द आवर का दी आवर? आता आवरमध्ये एच आहे. मॅडम मला एचचं गडबड होते हो. पण दी तर असं असतं ना की वॉवेल आला तर दी म्हणायचं असतं. वॉवेल आला तर दी म्हणायचं. मग मॅडम अरे टी केलास तू, दुसरा टी पण केला, आता मी तुला उत्तर देते. आलं लक्षात? डायरेक्ट ए कधीच करू नका. आजपर्यंत मी माझ्या टीममध्ये 200 मुलं आहेत, 200-250 मुलं आहेत. आणि आजपर्यंत मला डायरेक्ट फोन येतात, राहुल हे नाही जमत आहे मला, हे काय करू? डायरेक्ट. न टी ए न टी ए, डायरेक्ट ए आहे. गणित, समीकरण. हे बघा इथे लेफ्ट साईडला 2 टर्म आहेत, राईट साईडला 2 टर्म आहेत. सर मी ही टर्म इकडे घेतली, ती टर्म इकडे घेतली, पण मी अडकलो इथे, काय करू? परफेक्ट क्वेश्चन. सर हे समीकरण आहे, सोडून द्या. झालं? तर प्रश्न कसे विचारावे ह्याची सुद्धा एकदम सिम्पल टेक्निक. TTA हे नंतर कळलं मला, खूप नंतर कळलं. बाय द वे, अजून मीच इतक्या वेळा केलंय हे. डायरेक्ट जाऊन ए केलंय, नंतर कळलं मला की नाही 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 नाही, तुम्हाला जर पुढे जायचं असेल तुम्हाला आधी टी करावं लागेल, टी करावं लागेल, आणि तुमचं उत्तर छान येतं. मग आपण हे कशासाठी करतोय? कारण समोरच्याचं उत्तर छान यावं म्हणून. नाही, आता कसं आहे, सगळेजण चांगले मार्क मिळवण्यासाठीच अभ्यास करत असतात. माझे साधारणपणे मार्क 40, 50 आणि 60 या 3 ह्याच्यामध्ये आपण म्हणजे पट्टीचा होतो मी त्याच्यामध्ये. 60% मार्क किंवा 40% मार्क मिळवण्यामध्ये. तर कोणी जरी आलं तर आमच्याकडे सगळ्यात पहिले विचारायचं, अरे वा वा वा, नाव मार्मिक, छान नाव आहे, किती मार्क मिळतात? तर मग आम्ही मार्क ऐकून म्हणजे आपण नाही का म्हणतो की काय करतो, तर कोणी सांगितलं की गव्हर्नमेंट जॉबला की त्याला रिस्पेक्ट मिळतो, कोणी जर का सांगितलं की प्रायव्हेट जॉबला की ठीक आहे कमी रिस्पेक्ट. तसं मुलांमध्ये पण असतं पालकांचं बरं का, की
किती टक्के मार्क मिळतात. जर का 80-90 सांगितले ना की घरचे वा वा हुशार पोरग आहे बरं का, मग त्याला रिस्पेक्ट असतो वेगळा. आणि 30-40% असतात नाही का, की त्यांना म्हणजे असं की ठीक आहे. तर मग त्याच्यावरती ना आम्हाला असं विचारायचे की मला कमीच मार्क मिळायचे, मग किती मार्क. मग शेवटी काय उत्तर द्यायचं, त्यावेळेस उत्तरच नव्हतं डोक्यामध्ये. तर त्यावेळेस फक्त एकच ॲक्टिंग करायची अशी करून फक्त आम्ही वेळ मारून द्यायचं त्याच्यामध्ये. कोणी म्हटलं की लाजून द्यायचं आणि वेळ मारून द्यायची. असंच असतं की ज्यावेळेस आता आम्ही खूप प्रयत्न करत होतो त्यावेळेस खरंच काही करायला नव्हतं, यूट्यूब नव्हतं, काही नव्हतं. पण आणि आता आय गेस तुमच्याकडे सगळ्यांकडे फोन असतील याची काय मला गॅरंटी नाही आहे. कमी जेव्हा मार्क मिळतात अशा वेळेस काय करायचं, म्हणजे खरंच खूप हार्डवर्क केलं आहे, खूप उठाबशा काढल्यात अभ्यासामध्ये, नाही होते. प्रणव ती स्लाईड लावून. कमी मार्क मिळणं, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्कूलमध्ये ॲकॅडमिक परफॉर्मन्स का मोजतो, हा एक बेसिक प्रश्न आहे. एखाद्या मुलाला किती जोरात धावता येतं याच्यावर त्याचा मार्क का नाही ठरत. त्याचे का मार्क त्याच्या मराठीच्या गणिताच्या स्कोअरवर ठरतात, कारण ते मोजण्यासारखे आहेत. त्यामुळे मार्क म्हणजे हा मुलगा हे समीकरण विसरून जा. कारण आपल्याला फक्त गणिताचे प्रश्नपत्रिका काढता येते आणि मार्क मोजता येतात, म्हणून ही सिस्टीम आहे. याच्या मागे एवढाच एक उद्देश आहे. तर इथे तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल 8 प्रकारचे इंटेलिजन्स असतात, 8 किंवा 9. तर तुमच्यामध्ये यातला कुठला इंटेलिजन्स आहे हे तुम्ही शोधू शकता. व्हिज्युअल इंटेलिजन्स म्हणजे पिक्चर स्मार्ट मुलगा. पिक्चर स्मार्ट म्हणजे समोरचं चित्र पाहिल्यानंतर त्यातला सगळा अर्थ ग्रास्प करणारा. दुसरा आहे लिंग्विस्टिक, त्याचं लँग्वेजेसवर प्रभुत्व आहे. तो वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजमध्ये बोलू शकतो आणि एकच म्हणजे मी हे पाणी पिते हेच वाक्य वेगवेगळ्या प्रकारे अलंकारिकपणे वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो. हा त्याचा इंटेलिजन्स आहे. तिसरा आहे लॉजिकल नंबर रिझनिंग. एखादा मुलगा नंबरमध्ये मास्टर असतो. शकुंतला देवींचं तुम्ही नाव ऐकलं असाल. त्याला नंबर्सशी खेळायला आवडतं, त्याला म्हणतात लॉजिकल इंटेलिजन्स. चौथा आहे कायनेस्थेटिक, बॉडी स्मार्ट. बॉडी स्मार्ट म्हणजे कोण? सगळे ॲथलेटिक्स, स्विमर्स, जे बॅलन्स करू शकतात बॉडी, जे सगळे स्पोर्ट्समध्ये पुढे आहेत, ज्यांना बॅडमिंटनचं रॅकेट कसं हिट करायचं आपल्याला शटलला हे येतं, याला म्हणतात कायनेस्थेटिक इंटेलिजन्स. पुढचा आहे नॅचरलिस्ट. एखाद्या माणसाला निसर्गात रमण्याची आवड असते, प्राणी आवडतात, दॅट इज नॅचरलिस्ट. नंतर म्युझिकल. प्रत्येकाला म्युझिक समजेल असं नाही, प्रत्येकाला म्युझिक समजतं, त्याचा सेन्स असतो असं नाही. एखाद्याला म्युझिक समजतं, त्याचे सूर ताल समजतात, त्याला म्हणतात म्युझिकल इंटेलिजन्स. नंतर एक्झिस्टन्शियल म्हणजे ज्याला हे आम्ही कशासाठी आलो, कोहम हा प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा तो प्रयत्न करतो. नंतर इंटरपर्सनल म्हणजे ज्यांना खूप मित्र असतात त्या मुलांना इंटरपर्सनल इंटेलिजन्स माहिती असतो, म्हणजे तो समोरच्या माणसाला आपण कसं हँडल करावं, त्याच्याशी मैत्री करावी, असे मुलं मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप चांगलं काम करू शकतात. आणि इंट्रापर्सनल म्हणजे सेल्फ कंट्रोल, सेल्फ स्मार्ट. जो स्वतःला ध्येयाकडे नेतो तो सेल्फ स्मार्ट. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स आहेत. तुम्ही आज लहान असताना म्हणजे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते इफ टाइम परमिट्स. एक बहिरा मुलगा होता आणि त्या बहिऱ्या मुलाच्या शाळेतले मुलं असे उभे होते आणि एक झाडावर चढण्याची गोष्ट चालू होती. तो बहिरा मुलगा चढायला सुरुवात केली त्याने आणि खालची मुलं ओरडायला लागले, कारण झाड नाजूक होतं, फांटी तुटेल, हा खाली पडेल असे विषय होते. ते सगळे खूप ओरडत होते त्याला, अरे उतरात, अरे चढू नको चढू नको. तो वर, त्याला वाटलं हे मला एनकरेज करताय, कारण तो बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. तो चढत गेला आणि शेवटी पोहोचला. पण का? कारण त्याला बाउंड्रीजच माहिती नव्हत्या. आपल्या स्वतःला कुठलीच बाउंड्री घेऊ नका. आम्ही जेव्हा शाळेत असताना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो ना, आम्ही असेच होतो, बहिरेच होतो. आम्हाला कोणी सांगितलंच नाही. 1 मैल धावण्याच्या शर्यतीमध्ये मी भाग घेतला होता. मी अत्यंत नाजूक छोट्याशा चणीची, पण मला एकाही शिक्षकाने कधीच म्हटलं नाही की तू याच्यात भाग घेऊ नको, तुला हे झेपणार नाही. मी घेतला भाग, खूप दमले, खूप थकले आणि मग मात्र त्या सर्वांनी मला कुरवाळून प्रेमाने हे केलं की तू खूप ब्रेव आहेस की यू हॅव पार्टिसिपेटेड इन इट. तर एक्झॅक्टली माझं म्हणणं आहे की बाउंड्रीज नाही, लिमिटेशन नाही, स्वतःविषयीचं स्वतःचं लिसनिंग. तुम्ही स्वतःला काय समजतात ते महत्त्वाचं आहे. इतरांच्या जजमेंटवर जाऊ नका आणि त्याप्रमाणे पुढे जा. आमच्याकडे
एक असं होतं की आमच्या वर्गात जे हुशार मुलं होते नाही का, त्यांच्या वया आम्ही ढापायचो. तर कोणीतरी आम्हाला ते बघितलं होतं करताना. तर आणि ना तिकडे प्रयोगवही असते नाही का, प्रयोगवही आपल्या म्हणजे आपली जेव्हा तोंडी परीक्षा होते तेव्हा आपले शिक्षक आपल्याला प्रयोगवही कुठे तुमची अशी बघतात आणि मग ठेवतात आणि आण रे तुझी प्रयोगवही. तसे 3 मुलांना बोलवलं होतं की आणा तुमची वायवा आता तुमची तोंडी परीक्षा आहे, आणा प्रयोगवया. तर ते मुलं तिकडे उभे होते, त्यांच्या प्रयोगवया माझ्या बॅगेत होत्या आणि मी शाळेमध्ये उशिरा आलो होतो. तर मी दरवाजामध्ये उभा त्या विद्यार्थ्यांना विचारलं कुठे तुमच्या वया. तर त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं आणि मी तितक्यात आलो. हा सगळा सीन त्यांनी मग एक खूप म्हणजे म्हणतात ना तेव्हा मारलं मला पहिले आणि नंतर सांगितलं सगळ्या विद्यार्थ्यांसोबत. म्हणजे माझ्यासोबत 4 जण होते, त्यांनी बाकीच्यांच्या वया घेतल्या होत्या. अशा 4-5 जण आम्ही एकत्र आलो होतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ना नेपोलियन बोनापार्ट नावाचा एक इतिहासामध्ये माणूस होऊन गेला. तर आम्ही बोललो हो. तर त्याचा ना खूप चांगला मित्र होता, नेपोलियन बोनापार्टचा खूप चांगला मित्र होता. तो रोज त्याला ना संध्याकाळी एका ठराविक वेळेत भेटत होता, मग त्याला सगळ्या नवीन नवीन विषयावर चर्चा करायला लावत होता. आम्ही असे कौतुकाने ऐकतोय सर काहीतरी गोष्ट सांगतात आहे म्हणून. आणि नंतर मग ते म्हणाले की एक दिवस असं झालं की त्या नेपोलियन बोनापार्टला ना कंटाळा आला जगायचा, म्हणून तो ना आत्महत्या करणार. म्हणून त्याने घरी पत्र लिहिलं की आता मला कंटाळा आला जगायचा, आता मी समुद्राच्या इथे जाऊन आत्महत्या करणार. आणि असं रात्रभरात तो पत्र येतो आणि सकाळी आत्महत्या करायला जातो. त्याच्या मित्राला कुणकुण लागते आणि तो मित्र तिकडे त्याच्या घरी जातो, ती पत्र वाचतो आणि म्हणतो की काय अरे हा तर आता आत्महत्या करायला चालला, आपण याला वाचवायला गेलं पाहिजे. मग तो समुद्राच्या किनारी जातो, तिकडे नेपोलियन बोनापार्ट आत्महत्या करायला निघाला असतो. तो त्याला वाचवतो आणि सांगतो अरे कुठे मरतं वगैरे. आणि त्याच्यानंतर नेपोलियन बोनापार्टला भरपूर एक ऊर्जा मिळते त्याच्या मित्राकडनं आणि त्याचा तो माइंड चेंज करतो आणि मग त्याने जी काय क्रांती घडवली आहे ती तुमच्यासमोर आहे. आम्ही सगळेजण कौतुकाने बघतो एकमेकांकडे, वा 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 खूप छान गोष्ट सांगितली सरांनी. मग नंतर म्हणाले जर का नेपोलियन बोनापार्टला तुमच्यासारखे मित्र असते तर काय झालं असतं त्याचा तो. आपल्या शाळेतला मित्र आपला कसा असावा किंवा मित्र कसे चूज करावे. हा एक प्रश्न आहे ना आयुष्यातला, इथे खूप विचार करू नका. इतके मित्र जमवा ना, इतक्या मैत्रिणी जमवा की ते आयुष्यभर लक्षात राहतील आणि कायम तुमच्याबरोबर राहतील. जितके कमावता येतील तितके कमवा. ह्या प्रश्नावर विचार करू नका. जितके मित्रमैत्रिणी घेता येतील आयुष्यात ते घ्या. आता इकडेच कोणीतरी बोललं मुलांची स्पॉन्टेनिटी बघा बरं काय. आत्ताच एकाने सांगितलं तू माझ्यापासून लांब राहा. कोण आहे मला ठीक आहे, चांगली सुरुवात झालेली आहे. नेपोलियनचे सुद्धा मित्र व्हा, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. ओके. आता जसं सांगितलं होतं की शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या, ज्या हॉल तिकीट मिळाल्यानंतर मी करणार होतो, ज्या माझ्या राहून गेल्या. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं खरंच बघायला गेलं तर एक काय म्हणताला की आयडियल तुमची सगळी लाईफस्टाईल झालेली आहे आता शाळेमधली. कोणत्या गोष्टी आहेत अशा शाळेमधल्या की आता ज्या करायच्या राहिल्यात आणि ज्या तुम्ही आता मिस करता ते करायच्या. हे सुद्धा पटकनच घेतो. ॲक्च्युली ना जर मिस करायच्या नाही राहिल्या काही तर तुम्ही नीट जगलाच नाही असं मला वाटतं. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर असं वाटलं पाहिजे की मागे काहीतरी राहिलं आहे. मला 10वीला वाटलं की 1ली ते 4थी काहीतरी मी नाही केलं. 11वी-12वीला वाटलं की 10वीपर्यंत मी काहीतरी नाही केलं. इंजिनिअरिंगला वाटलं की 11वी-12वीत काहीतरी सुटलं. आता वाटतंय की इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी सुटलं, अमेरिकेत काहीतरी सुटलं. हे वाटलं ना तरी खूप आहे. आणि अशा 5 ते 4 गोष्टी असाव्यात. शाळेतल्या माझ्या कुठल्या आहेत की अजून मी या शिक्षकांशी अजून थोडा बोललो असतो तर बरं झालं असतं कदाचित, की माझा अजून काहीतरी कॉन्फिडन्स डेव्हलप झाला असता, किंवा मित्रांसोबत अजून वेळ घालवला असता, कारण ते आता भेटत नाहीत. ते नाही भेटत, कोणीच भेटत नाही. भेटणं खूप अवघड होतं मित्रांना. अशा छोट्या छोट्या गोष्टी. पण ह्याच्यातलं महत्त्वाचं काय घ्यायचं, काही राहिलं असेल ना तर ते चांगलं आहे. काहीच राहिलं नाही असं कुठलं आयुष्य असतं का की मागे मी सगळं परफेक्ट केलंय, असं कधीच नसतं. आता सगळं शाळा संपूया आपण इकडे. जेव्हा शाळेतनं आपण कॉलेजमध्ये जातो 11वी-12वी, शाळेतनं कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय एक्सपिरियन्स असतो, म्हणजे की शाळेमधनं कॉलेजमध्ये गेल्यानंतरचे तुमचे दिवस कसे होते, काय तुम्ही फरक जाणवला शाळा आणि कॉलेजमध्ये प्लीज. थोडासा फ्रीडम होता, थोडक्यातच सांगते. 11वी-12वी थोडासा फ्रीडम मिळाला शाळेपेक्षा. एखादा तास तुम्ही बंक करू शकत होते,
कॅन्टीन नावाची नवीन गोष्ट आयुष्यात आली जिथे तुम्ही जाऊन खाऊ शकत होते, आणि ड्रायव्हिंग लायसन्स, गाडी चालवता आली. हे मेजर 11वीचे लक्षात राहण्यासारखे हेच गोष्टी आहेत. नंतर आता ग्रॅज्युएशन. असं म्हणतात की BJ म्हणजे मेडिकलमधलं सगळ्यात मोठं कॉलेज आणि COEP म्हणजे इंजिनिअरिंगमधलं सगळं. तर मग 11वी 12वी नंतर BJमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतली आणि त्याला तो COEPमध्ये. तर इतर कॉलेजेसपेक्षा त्यांचं वेगळेपण काय होतं त्या 2 कॉलेजेसचं, आणि तिकडे तुम्हाला काय वेगळा अनुभव आला ते सांगा. BJMCचा आमच्या कॉलेजचा फोटो आहे. अत्यंत भव्य वास्तू आणि खूप सुंदर मोठं कॉलेज. खूप भारावून गेले होते मी नाशिकहून पुण्याला जाताना. आणि दुसरा अनुभव म्हणजे डिसेक्शन टेबलचं, जे मार्मिकनी विचारलं होतं मला. डिसेक्शन टेबलचं एक चित्र आहे इथे. डिसेक्शन म्हणजे डेड बॉडीला शवविच्छेदन. तसा मोठा हॉल असायचा, तिथे 25 एक टेबल असायचे आणि तिथे डेड बॉडीज ठेवलेल्या असायच्या आणि त्याच्यावर आम्ही डिसेक्ट करून, शवविच्छेदन करून आम्ही शिकलो. तर आज जे काही माझं अनॅटॉमीचं नॉलेज आहे ते तशाच एका अज्ञान बॉडीला आहे आणि आय सॅल्यूट टू दॅट. हा माझा BJचा अनुभव होता. BJमध्ये खूप मोठं होरायझन मिळालं, नवीन मित्र मिळाले, तिथल्या पुण्यातल्या लोकांचा असलेला फोकस, त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, याच्याने माझंही कॅरेक्टर बरंच समृद्ध झालं. आणि ही माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठी असल्यामुळे मीने आधीच सांगितलं की हे काय करायचं नाही तू. त्यामुळे मी हे इथे गेलोच नाही, कारण मला खूप अजूनही मेडिसिन खूप अवघड आहे. मला अजूनही वाटतं डॉक्टर झालं असतं बरं झालं असतं. पण एनिवे, आता तू इंजिनिअरिंगचं विचारलं ना, मला सगळ्यात पहिले काय वाटलं माहिती, आपण जेव्हा बाहेर जातो की घरी परत कधी जाणार, हे जास्त काही चालणार नाही माझ्या डोक्यात. इथे काही माझं ठाव लागणार नाही, मी इथे टिकणार नाही. हे काय, कुठले कुठले मुलं आहेत तिथे. काश्मीरपासून मुलं होती आमच्या शाळेत, काश्मीर, मुंबई, पुणे, हे सगळे, आणि टॉप ऑफ द क्लास. एक गंमत सांगतो, आपण ना कधी कधी ना एका विहिरीतून दुसऱ्या विहिरीत जात असतो, आयुष्य तेच असतं, दुसरं काहीच नसतं. आणि एका विहिरीत आपण टॉपला जातो आणि त्या दुसऱ्या विहिरीत आपण एकदम बॉटमला असतो. आणि ती जी फिलिंग असते ती इतकी विचित्र असते, तिथे खूप मोठी निराशा येऊ शकते, प्रचंड मोठी निराशा. आणि तेच घराच्या बाबतीत होतं, घरातून बाहेर पडल्यावर होतं. तर माझा प्रत्येक दिवशी हा प्रण असायचा की नाशिकला कधी जाणार, आता संपलं हे 4 वर्ष कशी काढणार मी, पहिल्याच वर्षी गेलो तरी चालेल, चेंज करता येईल का कॉलेज, असं व्हायचं. तर ह्या भीती असतात ना, इतक्या पॉवरफुल असतात, ते जे घडून टाकतात तुम्हाला एकदा, ते नंतर कधीच कोणी घडू शकत नाही. तर माझं खरं सांगायचं तर इंजिनिअरिंगचा अनुभव खूप आहे, मशिनरी हेन तेन काय काय, माझे ग्रेट प्रोफेसर्स वगैरे. पण खरा अनुभव हा होता की विहीर बदलली आणि त्या विहिरीत मी काहीच नव्हतं आणि त्याची जाणीव झाली. आणि मग तिथे परत पायऱ्या चढणे आणि परत त्या विहिरीत पण पुढे येणे, असं हे सगळ्यात महत्त्वाचं कळलं की बाबा छोटं जग नाही चालत, खूप मोठं जग आहे, एवढं कळतं. मग आता COEPमध्ये इंजिनिअरिंगसाठी अभ्यास कसा असतो, म्हणजे कसा केला तुम्ही त्यावेळेस? ते ॲक्च्युली अभ्यास तीच टेक्निक आहे परत, जी मला तेव्हासुद्धा माहीत नव्हती. बाय द वे, RUR ही टेक्निक तेव्हासुद्धा मला माहीत नव्हती, तर करत गेलो आणि होत गेलं. तुम्हाला एक गंमत सांगतो की अभ्यासक्रम कसे बदलतात. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्ही ॲक्च्युली आज घरी जाल ना तर हा विचार करा की 1ली पासून 10वीपर्यंत काय बदललं आहे. जे 10वीत आहेत त्यांनी, 11वीवाल्यांनी 11वी, 8वीवाल्यांनी 8वी. तर खरं सांगायचं तर काय बदलतं आहे, 11वी 12वीला माझं काय बदललं, इंजिनिअरिंगला काय बदललं, नंतर मास्टर्समध्ये काय बदललं, काहीच बदलत नाही. फक्त खोली बदलते, खोली बदलते. तुम्ही फक्त न्यूटनचे नियम शाळेत जर केले असतील तर पुढे जाऊन त्याचे डिफरन्शियल इक्वेशन्स काढावं लागतात, नंतर त्याचे मशिनरीमध्ये डिझाईन कसा त्याचा उपयोग होतो ते काढावं लागतं, नंतर पुढे जाऊन अजून काहीतरी. डीप जाणे म्हणजे शिक्षण. अभ्यासक्रम कसा बदलतो, डीप जात राहायचं. तर गंमत अशी होते ना की शाळेत असताना आपण जनरिक असतो, एकदम जनरल, म्हणजे आपण अक्षरशः कुसुमाग्रजांपासून तर न्यूटनपर्यंत शिकत असतो. आता काय संबंध आहे खरं पाहिलं तर, केवढा मोठा स्पेक्ट्रम आहे हा. आणि इंजिनिअरिंगमध्ये गेला एकच तुलुत्सी किंवा एकच बोस, एकच कोणीतरी ज्याचा टूल डिझाईन चाललं आहे किंवा ज्याचं काहीतरी अजून एखादा थिअरम आहे, त्याच्यावर एक पुस्तक. तर खरं ग्रॅज्युएशन, आता ग्रॅज्युएशन हा विषय ना, सगळ्यात मोठा माइंड शिफ्ट काय करावा लागतो, माइंड शिफ्ट, डीप कसं जायचं आणि काहीच सोडायचं नाही त्याच्यात, एवढाच फरक होतो, बाकी काहीच नाही. मेडिसिनबद्दल बोलायचं तर डेप्थपेक्षा विड्थ खूप जास्त आहे मेडिसिनची. आणि मी अशी लहानपणापासून स्वप्न बघितलं होतं मी डॉक्टर होणार,
आणि मला अजिबात आयडिया नव्हती की डॉक्टर होणं म्हणजे काय आहे. तिथे गेल्यावर तो पहिला धक्का होता. एवढे मोठे मोठे विषय, मोठे क्लासरूम, मोठ्या जाड बुक्स आणि एका विषयाचे हजारो रेफरन्स बुक. कोण कुठून प्रश्न विचारेल याची काहीच खात्री नाही. त्यामुळे तो खूप ब्रॉड अभ्यासक्रम आहे. त्याच्यासाठी खूप डेडिकेशन लागतं, खूप मन लावून अभ्यास करावा लागतो, रात्र जागून काढावे लागतात. पण एक आम्हाला आधार होता की आम्ही हॉस्टेलला राहायचो तर आमचे सगळे मित्र आमच्यासारखे अभ्यास करायचे. त्यामुळे तो एक आग का दरिया है और पार करके जाना है असंच होतं की सुटलो तर ठीक. खूप वेळा परत येण्याचा विचार आला, पण मैत्रिणी होत्या त्यामुळे निभावून गेलो. नाही, पण एक त्याच्यामधलं फक्त एक आम्हाला क्युरिओसिटी म्हणून, पोस्टमॉर्टम किंवा डेड बॉडी जेव्हा पहिल्यांदा समोर येते काय होतं तेव्हा? म्हणजे हात थरथरतो? हो, हात थरथरले. सुरुवातीला तर आम्हाला थोडंसं घाबरवलं होतं की ती बॉडी स्वप्नात येते बरं का, नंतर तिला हात लावू नका, असं आम्ही त्या माइंडसेटनी गेलो घाबरत. तिथे ह्या डेड बॉडीज फॉर्मॅलिनमध्ये ठेवल्या जातात. तर फॉर्मॅलिनचा अत्यंत तीव्र असा वास डिसेक्शन हॉलमध्ये कायम यायचा. नंतर आपल्याला इन्स्ट्रुमेंट घेऊन जावे लागायचे. मला खूप भीती वाटायची डिसेक्ट करण्याची. माझा सर्जिकल हँडच नव्हता. त्यामुळे मी खूप वेळा मी रीड करेल आणि तू डिसेक्ट कर असं माझ्या मित्रांना सांगायचे, पार्टनर्सला. आणि मग हळूहळू आम्ही शिकत गेलो. त्या बॉडीवर आम्ही खूप एक्सपेरिमेंट्स केले. खरंच म्हणजे आम्ही आज कृतज्ञ आहोत त्या अज्ञात बॉडीसाठी की आम्हाला सगळं, ब्रेन कसा दिसतो, पोटातलं स्टमक आम्ही पाहिलं, स्टमक उघडून पाहिलं. आम्ही त्याच्यावर सुद्धा विचार केला की ह्यांनी काय खाल्लं असेल. म्हणजे स्टुडंट म्हणून आम्ही सर्व प्रकारची त्या गोष्टीवर शिकता खूप वेगवेगळे विषय बोललो. पण दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आणि असं वाटायचं की डे 1ला तुम्हाला जाऊन पेशंटलाच भेटायचं आहे, डॉक्टर होणार म्हणजे. तर पेशंट आम्हाला दुसऱ्या वर्षी भेटला, सेकंड इयर. फर्स्ट इयर आमचं पूर्ण हे डेड बॉडी नंतर ॲनाटॉमी फिजिओलॉजी शिकण्यात गेलं. त्यामुळे ती जर्नी माझ्यासाठी थोडी अननोन होती. मला तुम्हाला हे सांगण्याचं कारण हेच आहे की यू हॅव ऑल द पॉसिबिलिटीज टू एक्सप्लोअर द करिअर्स. तुम्हाला इच्छा आहे तर तुम्ही त्या गोष्टीच्या डेप्थमध्ये आत्ताच जाऊन बघू शकतात की व्हॉट इज मेडिसिन, व्हॉट इज इंजिनिअरिंग, व्हॉट इज टीचिंग. ओके. मग आता म्हणतात नाही का की असा एक फेज येतो की ज्यावेळेस आपल्याला शिक्षक आपले काय सांगतात ते कळत नाही. म्हणजे त्यांचा राग येतो, घरातल्यांचा राग येतो, प्रेशर असतं आपल्यावरती, चांगले मार्क मिळत नाही किंवा असं वेगवेगळ्या ह्याच्यात, तुमच्या अवधीत नाही पण असं वेगवेगळ्या ह्याच्यावरती प्रेशर असतं की आपल्याला काहीतरी मुलगा आपल्या तिकडे पाठवला तर आपल्याला ते आपले घरातले कंटिन्युअस काही ना काही सजेशन्स देत असतात. परत घरच्यांचं प्रेशर, शिक्षकांचं बोलणं किंवा नकळतपणे होणारे अपमान, ह्या सगळ्यामध्ये असं काही झालं आहे का की मेंटल ब्लॉक आलेला आहे किंवा काय करावं आता काहीच कळत नाही आहे, अशा वेळेस काय केलं? म्हणजे मी जसं सांगितलं मेडिसिनचा अभ्यासक्रम खूप कठीण होता आणि दॅट वॉज अ बिग सरप्राईज. तर खूप वेळा ब्रेकडाऊन आले, खूप वेळा असं वाटलं की सोडून निघून यावं, दुसरं काहीतरी सोपं करिअर करावं. आणि खूप वेळा आईवडिलांचे चेहरे समोर यायचे की यांनी कोणत्या आशेने आम्हाला इथे पाठवलं आहे, कोणत्या कष्ट ते स्वतः घेत आहे आणि आम्ही पण घेतो आहे. त्यामुळे दॅट वॉज ब्रिंगिंग अस बॅक टू द लाईन. आणि आमचे मित्र, खरं म्हणजे हॉस्टेलमधले मित्र मैत्रिणी खूप आमचे समदुःखी होते. सगळ्यांना तोच विषय होता, सगळ्यांना वाटायचं कुठून आलो यार इथे. आणि मग आम्ही एकमेकांना धीर देत राहायचो. आणि हे चित्र तुम्हाला दिसतंय का? ओळखता का तुम्ही? हे कोण आहात? पाहिलं असेल ना पिक्चर? फाइंडिंग निमो मधले ते 2 कॅरेक्टर आहेत. त्यातली जी डोरी आहे ना, डोरी, ती काय म्हणत असते नेहमी? तैरते रहो, बस तैरते रहो. हेच आम्ही केलं, तैरते रहो, डोंट क्विट, डोंट लिव्ह द गेम. स्विम करत राहिलो. कधी कधी आपण पुढे जात नाही, पण तैरते रहो, तैरते रहो, हा आमचा मंत्र होता तेव्हा. नाही, मी ॲड करतो, हे परफेक्ट, एकदम परफेक्ट. मी ना अमेरिका आणि भारत थोडीशी तुलना करतो, कारण ते थोडं जग पाहिलं आहे मी, 8 वर्ष का होईना. तर तिथे ना माणसं सेम असतात. तुम्ही जशा आहात ना तसेच तिथं मुलं बसलेली आहेत, असा विचार करा 2 मिनटं. अशा शाळा आहेत, तिथे मुलं बसलेली आहेत, तिथे आयुष्य जगतायत लोक. आणि अशा क्षण येतात त्यांच्यासुद्धा आयुष्यात की गिव्हअप करावं असं वाटतं, जसं मार्मिक म्हटलं. आणि भारतातही तेच क्षण येतात
की गिवअप करावं असं वाटतं. पण या 2 देशांमधला फरक मला हा जाणवला की तिथे तुम्हाला तरंगत ठेवणारे कनेक्शन्स कमी असतात. तिथे तुम्ही घर सोडलेलं असतं, तिथे तुम्ही खूप सेल्फ सेंटर्ड असतात बऱ्यापैकी, काही काय असे ना. आणि इथे ह्या भीती असतात की अरे घरी जाऊन तोंड काय दाखवणार, मित्र काय म्हणतील, पुढे काय होईल, मार्मिक काय म्हणेल, मग असं सगळं. हे जे कनेक्शन्स आहेत ना, हे जे धागे आहेत ना, हे माणसाला तरंगत ठेवत असतात. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं. नाही तर तिथला गिवअप करणारा माणूस आणि आपला गिवअप करणारा माणूस एक्झॅक्टली सेम असतो. फरक एवढाच असतो की इथे भीती जास्त असते, मग त्या भीती खूप छान असतात. घरची भीती जी काय असेल, सोशल भीती असावी, काही हरकत नाही. हॅलो, आता आपण पुढच्या भागात जाऊया की जेव्हा इंटरव्ह्यूसाठी आपण सगळ्यात पहिले जातो, सगळं आपलं ग्रॅज्युएशन झालं, आपण करिअर साठी आपण एक फील्ड निवडला, अभ्यास केला. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सगळ्यात पहिले काय तयारी कशी करायची असते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये कधी नापास झाला आहेत का? हे 2 प्रश्न आहेत. माझा पहिला जेव्हा जॉब लागला ना, तेव्हा मला 5 वेळा फेल केलं होतं कंपन्यांनी. 5 कंपन्यांनी फेल केलं आणि 6वीने घेतलं होतं मला. ते भारतातलं आहे. नंतर अमेरिकेत तर अजून फेल्युअर आलेले, खूप फेल्युअर आलेले. पण खरं तो प्रश्न महत्त्वाचा नाही की माझं काय झालं. प्रश्न हा महत्त्वाचा आहे की इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर मी आता जवळपास दररोज 2-3 इंटरव्ह्यू घेतो आहे, इतकी आता परिस्थिती आहे. दररोज 2-3 इंटरव्ह्यूज, आणि हे गेले माझे 10 वर्ष चाललं आहे, असं 10-15 वर्ष. तर मी कदाचित 1000च्या पेक्षा जास्त इंटरव्ह्यू घेतलेत, इंजिनिअरिंग स्टुडंट्सचे किंवा MBA स्टुडंट्सचे. तर मी फार थोड्या गोष्टी बघतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आता हे थोडं अर्ली आहे तुमच्यासाठी, पण 11वी-12वीच्या मुलांसाठी कदाचित आहे हे थोडंसं जवळ. एक, तुम्हीच दिसला पाहिजे त्यांच्यासमोर. कुठल्याही प्रकारचा मुखवटा नसला तर सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. आपण काय आहोत हे जर समोरच्याला दिसलं ना इंटरव्ह्यूमध्ये, तर त्याचा प्रचंड फायदा होतो. तुम्ही जर काहीतरी ठरवून आला की नाही आता मी असं वागणार आहे, असं हसणार आहे, असं बसणार आहे, असं बोलणार आहे, हे कपडे घालणार आहे, तर त्याचा ॲक्च्युली निगेटिव्ह परिणाम होतो. आणि मला तर ते बिलकुल आवडत नाही. तुम्ही जसे आहात तसे बोला माझ्याशी, हा एक. दुसरा, कम्युनिकेशन. पुन्हा इंग्लिश येतं, हे प्रॅक्टिकल आहे. हां, हे खूप प्रॅक्टिकल लाईफ आहे. तुमचं इंग्लिश कसं असावं, अगदी तो कोण बराक ओबामा वगैरे तसं नसावं, काही गरज नाही आहे. पण तुम्ही प्रत्येक सेंटेन्स हे नीट विचार करून फॉर्म केलं आहे आणि उच्चारलं आहे. प्रत्येक शब्दाचा शेवटचा सिलॅबल उच्चारला जातो आहे का नाही, एवढं जरी ठरवलं ना तरी तुमचं कम्युनिकेशन खूप प्रचंड बदलतं. त्याच्यात फ्लावरी वर्ड्स आणि फ्लॅम्बॉयन्स काय गरज नाही आहे. तर मी ते दुसरं बघतो की बाबा हे जे बोलतोयस ते मला कळतं आहे का, आणि उद्या फोनवर जर तू बोलशील कोणाशी अमेरिकेत तर त्याला कळेल का. आणि तिसरं आहे लर्निंग ओरिएंटेशन, म्हणजे तुला शिकायचं आहे का नाही हे मला बघायचं आहे. तू किती शिकला आहेस आणि त्याच्यावर मी तुला प्रश्न विचारले आणि त्याची तू खूप छान उत्तरं दिली तर ठीक आहे, पण तुला शिकायचं आहे का नाही पुढे अजून. कारण इथे कुठेही जा तुम्ही, कुठेही तुम्ही अक्षरशः आईन्स्टाईनचा इंटरव्ह्यू जरी घेतला एखाद्या कामासाठी, तरी काही गोष्टी अशा असतील ज्या आईन्स्टाईनला करता येत नसतील त्या कामातल्या. मग काय लागेल, लर्निंग ओरिएंटेशन, शिकण्याची प्रवृत्ती. कारण बरेचसे इंटरव्ह्यू मी घेतलेले जिथे पूर्णपणे असं क्रिस्टलाइज्ड इंडिव्हिज्युअल असतो. तो क्रिस्टलाइज्ड इंडिव्हिज्युअल म्हणजे तो पूर्णपणे थिजलेला असतो. हे मला सगळं येतं. तर हा तिसरा गुण, बस बाकी काय नाही. आणि खूप फेल्युअर येतात इंटरव्ह्यूमध्ये, खूप फेल्युअर येतात. कारण प्रत्येक इंटरव्ह्यू घेणारा वेगळा असतो. कुणाला काय हवं असतं आपल्याला काय माहिती आहे. पण तुमचे जर चान्सेस वाढवायचे असतील तुम्हाला सिलेक्ट होण्याचे, तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पण आता एक त्याच्यामधला एक प्रश्न असा आहे की आता सगळेजण AI वगैरे आता आलेलं आहे बऱ्यापैकी, तर अशा वेळेस इंटरव्ह्यू घेणाऱ्याची सुद्धा म्हणजे कस दाखवायला त्याच्यामध्ये की तो कोणतंही उत्तर कॉपी करून तर बोलत नाहीये ना, तर अशा वेळेस तू काय करतो. परवा मी एकाचा इंटरव्ह्यू घेत होतो आणि कम्प्युटरवर जाता ऑनलाईन इंटरव्ह्यू असतात सगळे, कोण जातं तिथे इंटरव्ह्यू घ्यायला. तर एकाचं डोकं तिथे डोकावलं, त्याच्या मित्राचं डोकं आलं त्या कॅमेरामध्ये. याचा अर्थ काय, तो बसला होता शेजारी, मित्र बसला होता, माझे सगळे प्रश्न ऐकत होता आणि हा इथून उत्तर देत होता आणि हा सांगत होता मला. एकाला मी असे डोळे करताना पाहिलं, म्हणजे इथे फोन होता, इथे कम्प्युटरची स्क्रीन आहे
माझे प्रश्न त्या फोनवर जात आहेत, उत्तरं येत आहेत आणि तो सांगतोय. तर मी तुला काय सांगितलं, पहिला प्रश्न काय होता, ऑथेंटिसिटी, म्हणजे तुम्ही जे आहात ते तुम्ही समोर दिसला पाहिजे. आता इतकं कॅच झालं आहे मार्मिक हे, की आय कॅन इझिली कॅच, म्हणजे मी कॅच करू शकतो असं पटकन, आणि बऱ्याचशा कंपन्या हे पटकन कॅच करतात. मी त्या क्षणी तो इंटरव्ह्यू बंद केला, त्याच क्षणी. तर हे तुम्ही आयुष्याशी खेळता आहात आणि पुढे जाऊन इतका त्रास होतो नंतर त्याच कंपनीत जर तुम्ही गेला, समजा सिलेक्ट झाला चोऱ्या करून, तर प्रचंड त्रास होतो, तुमचं अख्खं करिअर खाली जातं, अख्खं करिअर. आणि असे अनेक मुलं मी पहिल्या 3 महिन्यात काढून टाकतो. ते येतात, सिलेक्ट होतात, त्यांना नाही जमत, याचा अर्थ त्यांनी काहीतरी गडबड केलेली असते इंटरव्ह्यूमध्ये. ते 3 महिन्याचा काळ असलेला प्रोबेशन म्हणतात, सगळीकडे प्रोबेशन हा पिरियड असतो, तिथे तुम्हाला काढून टाकलं जातं. सो डोंट प्ले विथ युअर करिअर असं म्हणतात ना, की तुमच्या करिअरबरोबर नका खेळू. ग्राउंडवर जाऊन खेळा काय खेळायचं ते, पण करिअरबरोबर नका खेळू. आणि त्याच्यामध्येच अजून एक प्रश्न, की कधी असा केलं आहे का, ट्रिक क्वेश्चन असतो नाही का, समोरच्याला गुगली टाकणं, केलं आहे कधी? मी तर नाही करत, पण लोक करतात. आता मार्मिक विचार म्हणून सांगतो की बरेच लोकांना ट्रिक प्रश्न विचारतात, का कुणाच ठाऊक. अरे कुणाच्या आयुष्यात ट्रिक येते दररोज, कुणाच्या आयुष्यात पझल येतं असं समोर, की आता हे पझल सोडवा, असं आयुष्य असतं कधी? अशी कुठली कंपनी आहे की जिथे दररोज ट्रिक काम करावं लागतं? अशी कुठली कंपनी जिथे पझल सोडवावे लागतात? हे कुठले इंटरव्ह्यूचे प्रकार आहेत? हे चुकीचे प्रकार आहेत. तुम्ही ते विचारा ज्याचा तुमच्या कामात बरोबर उपयोग होईल, ज्याच्यातून तुम्हाला त्या माणसाची विचार करण्याची पद्धत कळेल. उत्तर नाही कळलं तरी चालेल, पण पद्धत कळेल. मी मुद्दामून मुलांना सांगतो की हे बघा, हा प्रश्न विचारणार मी आता, आणि याच्यात एकही ट्रिक नाही आहे, आणि तुम्ही 8वीच्या मुलासारखं याचं उत्तर द्या मला प्लीज. गडबड होते मुलांची. ते काय तयार करून आले असतात, शकुंतला देवींचे पझल्स तयार करून आलेले असतात. कशाला, कोण विचारणार येते तुम्हाला? कुठल्या कंपनीत पझल्स विचारतात? तर हे बदलेल हळूहळू. मी एक वेगळा आहे त्याच्यातला कदाचित, असे अजूनही खूप इंटरव्ह्यूज होतात. आय होप दे स्टॉप, पण ओके, आय डोंट फॉलो. ओके, येस. की व्हायवा म्हणजे ओरल एक्झाम असते, 50% मार्क त्याला असतात, आणि ते पास होणं वेगवेगळं मस्ट असतं. थिअरी तुम्ही पास झाले पाहिजे विथ 50% मार्क्स, आणि व्हायवा. मग असे 2 एक्झामिनर बसलेले असतात, स्टुडंट समोर एकटा असतो. तो बिचारा, त्याला 2 जण फाडून खाणार असतात, आणि त्याला आता तिथं काय टेक्निक वापरायची. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, छोटा मुलगा असतो, त्याने गाय ह्या विषयाचा निबंध पाठ केलेला असतो, गाय, आणि परीक्षेत येतो निबंध पोपट. तर तो मुलगा काय करतो, तो पहिलं वाक्य लिहितो, मी एक पोपट बघितला, तो गायीवर बसला होता, आणि पुढे तो सगळा गायीचा निबंध लिहितो. तर व्हायवा ही जी एक टेक्निक आहे, ही यू हॅव टू डायरेक्ट द एक्झामिनर टू द पॉइंट विच यू नो. तुम्हाला जे माहिती आहे त्या प्रश्नाकडे एक्झामिनरला वळवत जा आणि मार्क मिळवा. ही एक छोटीशी ट्रिक होती म्हणून सांगितलं. बरं, आता क्वेश्चन असा आहे की बऱ्याचशा मुलांना ना इकडे चित्रकलेची आवड असते, आणि बऱ्याचशा महिला अभ्यासापेक्षा खेळामध्ये इंटरेस्ट असतो. आपल्या शाळेला जे का झाला, आपलं भाग्य आहे की आपल्याला एवढं मोठं ग्राउंड मिळालेलं आहे. मला असं वाटतं बरेचसे मुलं इकडे स्पोर्ट्समध्ये पण चांगले परफॉर्म करत असतील, आर्ट्समध्ये करत असतील. तर ह्या मुलांनी करिअर म्हणून स्पोर्ट्स आणि आर्ट, म्हणजे कला आणि खेळ, यांच्याकडे करिअर म्हणून कसं बघितलं पाहिजे? एक ट्राय करतो. या प्रश्नाचं उत्तर पण अवघड आहे, फार अवघड आहे. आणि हा प्रश्न सुद्धा अतिशय मूळ प्रश्न आहे, की आपण जीवन कसं जगायचं, एवढा इतका मोठा प्रश्न आहे. तर त्याला थोडं स्पेसिफाय करतो की आर्ट आणि स्पोर्ट्स, एकही शब्द बोलू नका, फक्त हात वर करा. कोणाला आर्टमध्ये करिअर करायचं आहे, काहीच बोलू नका. आणि कोणाला स्पोर्ट्समध्ये करायचं आहे करिअर? ओके, डन, क्लोज. हात खाली, आणि 1 मिनिट शांत बसा, फक्त मी काय सांगतो तेवढं ऐका. जर त्याचा फायदा झाला तर बघा. तर करिअर आणि आवड, इथे बरेचसे लोक आणि बरेचसे आपण कन्फ्यूज असतो. करिअरमध्ये प्रॅक्टिकल रियालिटीज जास्त आहेत. कुठल्या? पैसे कमवणे, पुढे जाणे, स्पर्धेत टिकून राहणे, वर जात राहणे, ग्रोथ होणे, हे करिअरचे खूप मोठे पॅरामीटर्स आहेत. ओके, करिअर हे प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. स्पोर्ट्स आणि आर्ट जे आहेत ना, हे आवडीच्या गोष्टी आहेत. त्याला करिअर केलं जातं, अर्थातच केलं जातं.
सचिन तेंडुलकर आणि मेरी कॉम आणि सगळे केलं जातं, मान्य आहे. पण त्याचं जे प्रमाण आहे ते इतकं कमी आहे की आपण आपलं कन्फ्युजन कमी करणं फार महत्त्वाचं आहे त्या बाबतीत. आत्ता काही महिन्यांपूर्वी गोपीचंद, जो आपल्या भारतातला खूप मोठा बॅडमिंटनपटू होता, तो स्टेजवर येऊन म्हणाला की बाबांनो, करिअर स्पोर्ट्समध्ये करू नका. हे गोपीचंद म्हणतोय कारण त्याच्यातल्या त्यांनी अडचणी बघितल्या असतील, त्याच्यात येणारं अपयश त्यांनी बघितलं असेल. आपल्या देशात किती मुलं आहेत आणि 11 जण खेळतात फक्त क्रिकेट. आणि ह्या गोष्टींचा जो एक जे मंथन आहे ज्याला म्हणतात, ह्या गोष्टीचं मंथन इथपर्यंत करा की तुम्हाला कन्व्हिन्स करून ठेवलेलं असेल पूर्णपणे की नाही, त्या 11मध्ये मी असणार म्हणजे असणार. तिथे थोडा जरी डाऊट आला तरी प्रॅक्टिकल व्हा, ह्यातच सुज्ञता आहे. आणि हे सांगणारे कोण? गोपीचंद. मला गिरीश ओक डॉक्टर भेटले होते, ते कलेत आहे बरोबर. नाटक पाहिलं मी थांबलो नाटक पाहिल्यानंतर, त्यांना भेटायचं होतं मला की बोलायचं आहे तुमच्याशी. त्यांना गिरीश ओकांशी बोललो आणि वंदना गुप्ते पण होते त्या नाटकात, त्या दोघे थांबले आणि त्यांना विचारलं आम्ही इंजिनिअरिंग करतोय, मी माझा मित्र होता मी होतो. त्यामुळे पहिले इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं. तुझे प्रश्न विचारणारेच मला माहिती आहे, तुला ॲक्टिंग करायची आहे, तुला नाटकं करायची आहे, तुला हे करायचं, तुला पुण्यात ह्या संस्थेत कला संस्थेत जायचं असेल कदाचित. पहिले इंजिनिअरिंग करायचं. मी डॉक्टर झालेलो आहे आधी, मग मी कलाकार झालो आहे. आणि ते खूप म्हणजे ग्राउंड केलं त्यांनी मला पटकन की हे महत्त्वाचं आहे. तर ह्या 2 क्षेत्रांकडे प्रॅक्टिकलीच बघा शक्यतो. ओके. आणि इमोशनली तिथपर्यंत जा जिथपर्यंत तुमची मजल असेल की काहीही झालं तरी मी त्या 11मध्ये असेल. आणि ती कॉन्फिडन्स इतका असला पाहिजे की मग प्रश्नच नाही, मग कोणी तुम्हाला थांबू शकत नाही. आता शाळेमध्ये शिकतो की खांडेकर शिकलेलो आहोत, मग कविता म्हणायला शिकतो, नैऋत्य मोसमी वारे, खारे वारे, नंतर तैगा प्रदेश, टुंडरा प्रदेश, हे सगळं रिअल लाईफमध्ये कामाला येतं का? याचं मी मगाशी सांगितले तसंच की आपलं हे मोजमाप आहे. अकॅडमिक परफॉर्मन्स हा एक मोजमाप आहे तुमच्या लॉजिकल बुद्धिमत्तेचा. त्यामुळे तेच येईल असं नाही, पण ते शिकता शिकता तुम्ही बरेच स्किल्स शिकतात. महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं भूमितीतलं आठवतं तुम्हाला? आमच्या वेळेस आम्ही मराठीतनं शिकलो पक्ष, साध्य आणि सिद्धता. तुम्हाला असेल इंग्लिशमध्ये असेल कदाचित त्या गोष्टी. पक्ष म्हणजे काय दिलं आहे, साध्य म्हणजे काय दाखवायचं आहे, आणि सिद्धता. दिस इज लाईफ हे फिलॉसॉफी. तुम्हाला आज काय दिलं आहे, तुम्हाला काय बनायचं आहे आणि ते तुम्ही कसं करणार, ही तुमची सिद्धता आहे. सगळं हे जे आपण यातनं छोट्या छोट्या गोष्टींमधनं शिकतो, यातनं तुमचं लाईफ बिल्ड होणार आहे, यातनं तुमचं कॅरेक्टर बिल्ड होणार आहे. त्यामुळे त्याला ह्याच दृष्टीने पहा. अच्छा, आता तुझ्याकडेच येतो दादा की फर्स्ट टाईम जेव्हा अमेरिकेला गेला, तर जेव्हा आपण म्हणतो नाही का की त्यावेळेस अमेरिकेला जाणं म्हणजे शिक्षणासाठी जाणं म्हणजे खूप मोठी कसरत करावी लागत होती. एकटाच गेला, कोणतेही कनेक्शन्स वगैरे नव्हते. काय होता अख्खा अमेरिकेचा एक्सपिरियन्स आणि तिकडची शिक्षण पद्धती, इकडची शिक्षण पद्धती, फरक काय? तेच मी परत तेच करेल की तुम्हाला काय फायदा होणार ते त्याचा साधारण सांगण्याचा प्रयत्न करेल. मी काय केलं याचा काहीच उपयोग नाही कोणाला. तर अमेरिकेतली आणि भारतातली शिक्षण पद्धतीत सगळ्यात ज्वलंत जो फरक आहे तो आहे सिरियसनेसचा. आश्चर्य वाटेल तुम्हाला नाही, पण इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा COEP सारख्या कॉलेजमध्ये सुद्धा शिक्षकांचं किंवा त्या युनिव्हर्सिटीचं किंवा त्या अभ्यासक्रमातलं किंवा त्या संपूर्ण कार्यपद्धतीचं आणि त्या सुरुवातीपासून शेवटापर्यंतचं जे सिरियसनेस होतं ना, ते तितकं नव्हतं. आणि एकदम अमेरिकेत गेल्यानंतर अरे बापरे, एक एक गोष्ट तुम्हाला परफेक्ट करायची आहे हे ते शिकवतं. एक एक गोष्ट तुम्ही त्या लेक्चरला बसलेला असाल, तो सब्जेक्ट असेल, ते काय म्हणतायत, उद्या त्याच्यावर मला काय करायचं आणि परवा त्याचा माझा कसा प्रोजेक्ट होणार आहे, इथपर्यंत पूर्ण डिटेलमध्ये जावं लागतं. आणि एकदम माणूस डिटेलमध्ये जायला लागतो, एकदम माणूस बदलतो. ह्याच्यातून मी एवढंच शिकलो खरं सांगायचं झालं तर, की तुम्ही स्वतःला ज्या एन्व्हायरमेंटमध्ये टाकाल तसे तुम्ही बनाल. एन्व्हायरमेंटला जज नका करू की नाही मी ते नाही करणार, मी हे नाही करणार, मी त्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही आणणार, माझा तो विचार नाही आहे, माझा हा विचार आहे, मला ही संस्था आवडते ती नाही आवडत, हे पॉलिटिकल पार्टी आवडते ती नाही आवडत.
चुकूनही करू नका, कारण तुम्ही जिथे जाल ना तसे बनाल. भारतात पद्धत वेगळी आहे, अमेरिकेत पद्धत वेगळी आहे. स्वतःला जितक्या पद्धतींमध्ये टाकू शकाल, जितक्या पद्धतींमध्ये स्वतःला टाकू शकाल तितक्या पद्धतींमध्ये टाका. जितक्या संस्थांमध्ये टाकू शकाल तितक्या संस्थांमध्ये, तितक्या विचारांमध्ये टाकू शकाल तितक्या विचारांमध्ये. आणि त्याकरता जे लागतं ते फक्त एकच गोष्ट लागते, ते पुन्हा एकदा मी जातो, लर्निंग ओरिएंटेशन, शिकण्याची प्रवृत्ती. अमेरिकेत आणि भारतात तसा काही फरक नाही आहे. कितीतरी भारतीय विद्यार्थी अमेरिकेत अतिशय यशस्वी होतात, जे अमेरिकेनंही होऊ शकत नाही. आता आपण बघतोच कितीतरी CEOज अमेरिकन कंपन्यांचे इंडियन आहेत. ते शिकले इथे आहेत, पण ती शिकण्याची प्रवृत्ती असल्यामुळे आणि त्या पद्धतीत जाऊन मोल्ड होण्यामुळे ते पुढे जाऊ शकले. बाकी खूप फरक आहे, पण वेळेकरता मी ते थांबवतो. तर सगळ्यात मोठा फरक हा आहे की सिरियसनेस. परफेक्शन म्हणजे परफेक्शन. याचं एक उदाहरण देण्यासाठी सांगते की आपण भारतात एका मित्राला सांगतो, चल उद्या 8 वाजता भेटू, आणि तो मित्र येतो 8:30 वाजता. अमेरिकेत जर तुम्ही असं म्हटले की उद्या 8 वाजता भेटू, तर सगळे 8 वाजताच येतील. हा तिथला सिरियसनेस आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल. आता ताईकडे तुझ्याकडे की आता तुझी ओळख करून देताना सांगितलं की संदर्भ, वखाड या सगळ्यामध्ये म्हणजे म्हणतात नाही का की मालदार पैसा जिकडून मिळू शकतो असे सगळे हॉस्पिटल्स वगैरे होते तुझ्याकडे. त्यावेळेस म्हणजे म्हणाला तर भरपूर पैसा छापू शकते असा भरपूर सोर्ससाठी ते हॉस्पिटल्स होते. त्यावेळेस श्री गुरुजी हॉस्पिटलसाठी तू आणि तुझे मिस्टर अमोल या दोघांनी ह्याच्यावरतीच फोकस का बरं केलं? काय होतं त्याच्या मागचं मेन मिशन आणि का काम करतात त्याच्यामध्ये? ही मी अपॉर्च्युनिटी यासाठी घेते आहे कारण तुम्ही आता यंग मुलं आहात, 15, 16, 17 वर्षाचे. तर श्री गुरुजी रुग्णालयाची हिस्ट्री म्हणजे अमोल आणि त्याचे मित्र जेव्हा संभाजीनगरला MBBS करत होते तेव्हा त्यांच्या हॉस्टेलला डॉक्टर तुपकरी सर म्हणून हेडगेवार रुग्णालयाचे डॉक्टर येत असत. त्या माणसाकडनं अत्यंत खूप गोष्टी शिकण्यासारखं आहे. माझा सगळ्यात मोठा रिग्रेट आहे की ते मला तेव्हा नाही भेटले. तर त्या माणसांनी त्यांच्याकडे पाहून हेडगेवार रुग्णालयासारखंच सेवाभावी रुग्णालय आपणही चालू करावं अशी या मुलांनी संकल्प केला, अमोल आणि त्याचे बॅचमेट्स. तर तुम्ही ही गोष्ट बघा की 16, 17 ते 22 हे वय असतं आपलं MBBS करताना. त्या वयात त्यांनी हा संकल्प केला आणि सोबत मित्रांनी तो आज पूर्ण केला आहे. आता ही जी समोर सगळी मुलं आहेत, तुम्हाला असं काय वाटतं यांच्याकडे बघितल्यावरती की यांच्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज किंवा यांच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान काय? पटकन पुन्हा एकदा की ॲक्च्युली ना कुठलाही काळ घेतला ना आपण, आव्हान ॲक्च्युली सेम असतात. ही गंमत आहे. म्हणजे जो अलेक्झांडर होता त्याच्या पुढचं आव्हान सेम होतं, शिवाजी महाराजांच्या पुढचं आव्हान सेम होतं आणि आज आपल्या पुढचं आव्हान सेम आहे. आणि ते म्हणजे एकच की मला कालच्या माझ्यापेक्षा आजचा मी कसा चांगला असेल आणि थोडा बरा असेल. कालच्या मीपेक्षा आजचा मी कसा बरा असेल एवढंच आहे. आणि त्याच्यात काय येतं, काल मला 40 मिळाले 100 पैकी, आज मला 45 मिळू शकतात का? उद्या 50 मिळतील का? परवा 55 मिळतील का? हळूहळू करून मी जाईल का 90 पर्यंत? एवढाच प्रश्न असतो. तर आव्हान आहे ना, कधी कधी आपण खूप आपल्या डोक्याला इतकं मोठं ओझं टाकतो डोक्यावर, AI आलोय आणि सगळं जग बदलतंय. असं पूर्वी झालं होतं. बाय द वे, स्टीम इंजिन आले होते ना तेव्हा असं झालं होतं, कम्प्युटर आले तेव्हा असं झालं होतं, मोबाईल फोन आले तेव्हा असं झालं होतं. आता AI आलंय तेच होणार आहे, पण सगळे तैरणार आहेत. तेच फक्त जे ह्या दृष्टीने जातील की मला कालपेक्षा आज बरं व्हायचं आहे. मात्र त्याच्यात हा प्रश्न आला की काल मला AI 0 येत होतं, आज मला 0.1% येतं आहे, उद्या 0.2% येतं आहे. आज मला एक शब्द कळला इंग्रजीतला, उद्या मला दुसरा कळेल. 365 दिवसांमध्ये मला 365 इंग्रजीचे शब्द कळतील जे मला माहीत नव्हते. एवढं एकच आव्हान आहे. बाकी सगळी आव्हानं सेम असतात. अक्षरशः आधी मानवापुढे जे आव्हान होतं ना तेच आजच्या माणसापुढे सुद्धा. त्यामुळे खूप खूप ओझे नका घेऊ. हे लोक तुम्हाला खूप काही काय सांगतील, व्हॉट्सॲपवर इतकं काही काही येईल. नंतर अनेक लोक तुम्हाला येऊन सांगतील अरे आता जॉब बदलत आहेत, हे बदलत आहे, ते बदलत. काही बदलत नसतं. विशेष आपणच बदलत असतो फक्त, आणि ते आपली चॉईस असते. आणि नाही बदललं तर मग सगळी आव्हानं येऊन पडतात. ओके. ताईला प्रश्न आहे की हार्डवर्क करायचं की स्मार्ट वर्क करायचं आणि ध्येयावर फोकस कसं राहायचं, हे एक फक्त.
हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क हे तुम्ही खूप ऐकत असाल मुलांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देर इज नो सबस्टिट्यूशन फॉर हार्डवर्क. हार्डवर्क आणि हार्डवर्क एवढंच तुम्हाला सक्सेस देऊ शकतं. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही मोठ्या पोझिशनला जाल तेव्हा कदाचित तुम्हाला स्मार्ट वर्क करण्याची वेळ येऊ शकते, पण ह्या तुमच्या स्टेजला देर इज नो सबस्टिट्यूशन फॉर हार्डवर्क. सो हार्डवर्कवर फोकस करा. सेकंड फोकस मला सांगण्याचं फोकस असा आहे, तुमचा जो फोकस असेल ना ती तुमची रिॲलिटी होते. तुमचा फोकस जर कंप्लेंट करण्यावर आहे तर तुम्ही कंप्लेंट बॉक्स होऊन जातात आणि कंप्लेंट स्पेशलिस्ट होतात. मग सिस्टीममधल्या चुका शोधतात, टीचर्समधल्या चुका शोधतात, मित्रांमधल्या चुका शोधतात, फॅमिलीमधल्या चुका शोधतात, तर तुम्ही कंप्लेंट स्पेशलिस्ट होतात. तुम्ही स्टुडंट व्हा, यू सीक नॉलेज, तुम्ही नॉलेज स्पेशलिस्ट व्हा. आणि एक तुम्ही यांना ओळखत असाल फोटो कोण येते? सिंघम. एक्झॅक्टली. सिंघम हे मला हे कॅरेक्टर सांगायचं आहे. तो एक इमानदार पोलीस ऑफिसर आहे ज्याला सिस्टीम बदलायची आहे. आज तुम्ही तुमच्यापैकी कोणी विचार केला, आता सिंघम ही एक जस्ट तुम्ही ओळखता म्हणून मी दाखवलेलं चित्र आहे, पण तुम्ही यातलं कुठलंही इमॅजिन करून आज इसके बारे में सोचो. जो सोचोगे वो बनोगे. आज इसके बारे में सोचो, जो बनना है उसके बारे में तुम सोचो, नहीं तो नेक्स्ट. जो सोचोगे वो बन जाओगे. आज जर तुम्ही याला बघितलं आणि ह्याच्याबद्दल विचार केला तर तुम्ही उद्या हेच होणार. त्यामुळे आजच तुम्ही ठरवा तुम्हाला सिंघम व्हायचं आहे की पुष्पा व्हायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जो बनना है वो सोचो, नहीं तो जो सोचोगे वो बन जाओगे. असं म्हणतात की भरपूर खिशामध्ये माल असला, भरपूर पैसा असला की लाईफ सेटल होते. तर भरपूर पगार किंवा भरपूर सॅलरी असली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का आयुष्यातले सगळे? फंडामेंटल प्रश्न आहे, राईट. आणि बऱ्याच वेळा आपण इमोशनली याला हँडल करतो. फंडामेंटल प्रॅक्टिकल प्रश्नाला आपण काय करतो? इमोशनली हँडल करतो. जे आत्ता मी रिसेंटली ऐकलं, तुम्हाला गोष्ट ऐकून बरं वाटेल थोडंसं. मनोज वाजपेयींनी सांगितलं होतं ॲक्च्युली की पैसे कमी असले तर खूप त्रास असतो, बरोबर असतो, आणि खूप कमावल्यानंतर अजूनही कमी असंच वाटतं, बरोबर बरोबर. म्हणजे जो कमावलाय ज्यानी त्याला कमी वाटतात, ज्याच्याकडे नाही आहे त्याला त्रास होतो. मग काय करायचं माणसाने आयुष्यात? तर त्याने एकदम सोपं उत्तर दिलं की ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण जेव्हा नसतात ना पैसे आणि त्याचा जो त्रास असतो ना तो असण्याच्या वेळेसच्या पेक्षा खूप वेगळा असतो. आणि चुकूनही स्वतःला इमोशनली ब्लॅकमेल नका करू की पैसे वाईट असतात, पगार नका घेऊ, कमीमध्ये राहा. तुमचं ह्या दोन दऱ्यांमध्ये तुम्ही अडकून राहाल. आणि पैसे का कमवायचे हे कळलं पाहिजे ना, तर ते ह्याच्यातून कळलं पाहिजे की आपण पैसे हे साधन म्हणून वापरतो की साध्य म्हणून वापरतो. पैसे हे एंड आहे की मीन्स आहे? मीन्स म्हणजे काय? त्याच्यावरून मी काय करणार? जर मी अमेरिकेतले डॉलर आज भारतात आणतोय आणि खरंच आणतोय दररोज, तर त्याचा भारताला उपयोग होतोय ना. कसे काय येणार ते डॉलर इथे? तो देश किती श्रीमंत आहे आणि आपला देश किती गरीब आहे. ह्या दऱ्या कधी मिटणार? जेव्हा आपण श्रीमंत होऊ तेव्हाच. माझ्या आणलेल्या टॅक्सने, डॉलरच्या टॅक्सने जर माझ्या कॉलनीतले रस्ते बनत असतील तर मी काय ते टॅक्स न आणता साध्या ह्याच्यात राहू, पैसे न कमावता? आपले सिव्हिल हॉस्पिटल कसे चालतील? आपले रस्ते कसे बनतील? आपल्या झेडपीच्या शाळा कशा चालतील? नाही चालणार. पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन भारताला बदलावाच लागेल. पण त्यात आपले जे मुळं आहेत की त्याचा वापर कसा करायचा, कल्चरल कसं ठेवायचं मूळ, की शाळेला जर खरंच सोलरची गरज आहे तर ते दिलेच पाहिजे होते. माझा काय त्याच्यात हात आहे? त्याच्यात काहीच हात नाही माझा. ते महत्त्वाचं आहे. तर ते वापरायचं कसं ते भारताकडून शिका, पण कमवायचं हे पश्चिमेकडून शिका. मनोवृत्ती. आणि शेवटचा एक क्वेश्चन आहे की सक्सेस कशात मोजावं, म्हणजे यश कशामध्ये मोजलं पाहिजे? आपण सांगतो मी बाय द वे. आज तुम्ही घरी जाल आणि ह्या एका तासातलं कदाचित तुम्हाला 5 मिनिटाचं आठवेल आणि उद्या कदाचित 1 मिनिटाचं आठवेल, आणि हे सत्य आहे. तर प्रत्येकाला हा प्रश्न येणार आहे आणि ह्या प्रश्नातच सगळे डिप्रेशन, सगळे डिसिजन्स, सगळे ॲक्शन्स असणार आहेत
की यश कसं मोजायचं. तुम्ही दररोज यश मोजाल तुमचं. शाळा इतकी सुंदर असताना मी तुम्हाला सांगितलं ना 11 वर्ष समूह जीवन, हे प्रश्न पडत नाहीत. एका मिनिटात हे प्रश्न पडायला लागतात शाळेत बाहेर पडल्यानंतर. कुठले? यश कसं मोजायचं. आणि हे पुन्हा एकदा 90व्या वर्षापर्यंत पडतात. अक्षरशः 90व्या वर्षाचा माणूस सुद्धा विचारतो स्वतःला दररोज उठल्यानंतर की काय यश आहे माझं. तर त्याचं सिम्प्लिफिकेशन केलंय मी, थोडक्यात केलंय अगदी. आणि ॲक्च्युली इतकं सुंदर आहे ते सिम्प्लिफिकेशन, कुठेतरी सापडलं होतं मला म्हणून केलं, माझं नाही येते, की त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. नंबर 1 इज हेल्थ, नंबर 2 आहे फॅमिली, नंबर 3 आहे फ्रेंड्स आणि नंबर 4 आहे करिअर. आता हे नंबर सुद्धा त्याच ऑर्डरने म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हेल्थच आहे. का कसं सांगतो. हेल्थ काढून टाका. फॅमिली, फ्रेंड्स आणि करिअरला अर्थच उरणार नाही. अर्थच उरणार नाही तुम्ही जर हेल्दी नसाल तर. सरांचं जर तुम्ही उदाहरण घेतलं ना, ज्यांनी कोणी बघितलं असेल, हेल्थला कॉन्स्टंट फोकस होता. दररोज प्राणायाम केला 60 ते 70 वर्ष ज्या माणसाने, त्याला नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4 सांभाळता आले त्या कारणामुळे. आता नंबर 1 राहू द्या, नंबर 2 काढा. बराचसा अर्थ निघून जातो खालचा. नुसते फ्रेंड्स असेल आणि फॅमिलीला महत्त्व नाही कसं काय आयुष्य चालेल. फ्रेंड्स इकडे तिकडे निघून जातात, जगभर फिरतात. ते 2 मिनिटात तुम्ही एकटे होतात. 2 मिनिटात तिथे फॅमिली लागते ना. नंबर 2 सोडून चालत नाही. नंबर 3 नसेल तर जसं ताईने सांगितलं, अरे तुम्ही कशाशी कम्पेअर कराल, कोणाबरोबर विचार शेअर कराल, तुमचे विचार, सहविचार, तर एकदम डल आयुष्य होऊन जाईल. आणि करिअर जर नसेल तर वरच्या तिघांना पण पुन्हा काहीच अर्थ होणार नाही. मार्मिक म्हटलं होता माझ्या मते की जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा कोणी बघतो, कोणीही माझ्या समोर जेव्हा येतो, तेव्हा मी पहिले काय बघतो, आपण जज करत असतो ना. अरे हा IITचा आहे, अरे हा सेंट फ्रान्सिसचा आहे, अरे हा किलबिलचा आहे, अरे हा श्रीराम विद्यालयाचा आहे, अरे हा अमेरिकेत गेला होता, अरे हा इकडे. ही आपली आयडेंटिटी असते, याला काहीच करू शकत नाही. आपण ज्या जगात जगतोय ते इम्पर्सनल जग नाही आहे, ते पर्सनल जग आहे. म्हणजे व्यक्ती केंद्रित जग आहे. आणि व्यक्ती केंद्रितमध्ये 4था नंबर हा खूप महत्त्वाचा आहे. त्याला तुम्हाला आनंद देतो. असं करिअर निवडा की ज्यात तुम्हाला आनंद मिळेल. आपण 2 वर्षापूर्वी तो कार्यक्रम केला होता, राईट. तर 4 इज व्हेरी क्रुशल. 4 फार महत्त्वाचं आहे, पण त्या ऑर्डरमध्ये महत्त्वाचं आहे. बरेचसे लोक डायरेक्ट 4 वर जातात आणि त्याच्यावरच राहतात दिवसातले 12 तास. फॅमिलीला सोडून देतात, फ्रेंड्सला सोडून देतात आणि हेल्थला सोडून देतात. पण दररोज ह्या 4ही गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे. असं जर करता आलं आणि ह्या 4ही गोष्टींचा स्कोअर जर 10 पैकी 10 असेल तर तुम्ही यशस्वी आहात.